ज्ञानसाधना करा तरी, माय माऊली मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका. त्यामुळे आपल्या भाषेशी जोडलं असणं, आपल्या मातीशी जोडलेलं असणं हे खऱ्या अर्थाने विकासाचं एक लक्षण आहे. आणि आपल्या बीजभाषणातून सरांनी तो मुद्दा उद्धृत केला. सर, आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. यानंतरचे आपले जे दुसरे वक्ते आहेत त्यांचा परिचय करून देण्याआधी, मित्र हो, तंत्रज्ञानाबद्दल ओढ निर्माण व्हायला, तिचं आदान प्रदान, त्याची माहिती आणि नव्याची निर्मिती इत्यादींसाठी देशाची आणि प्रांताची भाषा महत्वाची असते, हे सरांनी आपल्याला सांगितलं. आणि म्हणून मराठीचा वापर गरजेचा आहे. शहरी समाज सोडला तर महाराष्ट्रात अजूनही मराठीच सार्वजनिक भाषा आहे, पण ती टिकून राहील का, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर भाषेच्या उत्क्रांतीवर अवलंबून आहे. भाषेला या नव्या सीडी रोमच्या युगात संगणकाशी जोडून घ्यावं लागणार आहे. आणि भाषा लिहिण्याचं, संपादन करण्याचं संगणकीय काम जे आहे ते सुद्धा उपयोगकर्त्यांनी या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. युजर फ्रेंडली अशा अवस्थेत भाषेला आणून ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून या तंत्रज्ञानाबद्दल आपल्याशी, मराठी भाषेतल्या तंत्रज्ञानाबद्दल आपल्याशी बोलण्यासाठी गोवा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या पार्वतीबाई चौगुले स्वायत्त महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद पवार उपस्थित आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो आणि त्यानंतर मग प्रमोद पवार सर आपल्याशी संवाद साधतील. प्रमोद शंकर पवार हे त्यांचं पूर्ण नाव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून MA ची पदवी त्यांनी मिळवलेली आहे. PhD, MPhil यांसारख्याही पदव्या त्यांच्याकडे आहेत. नेट जून 2012 मध्ये ते उत्तीर्ण आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथून त्यांचं BA आणि BEdचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. संगणकाची कौशल्यही त्यांनी आत्मसात केलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडून पुरस्कृत CCC कम्प्युटर पदविका CCC परीक्षा त्यांनी 2009 मध्ये उत्तीर्ण केलेली आहे. DOE-AC नवी दिल्ली पुरस्कृत सर्टिफिकेट कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट ही पदविका परीक्षा सुद्धा 2008 साली ते उत्तीर्ण झालेले आहेत. CTALI परीक्षा 2007 साली त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. आणि CDAC पुणे यांनी पुरस्कृत केलेला डिप्लोमा इन PC हार्डवेअर अँड नेटवर्किंग हा कोर्स सुद्धा त्यांनी प्रावीण्य, त्यांचा अध्यापनाचा अनुभव जो आहे तोही उत्तम आहे. केंद्र शासनाच्या म्हैसूर येथील भारतीय भाषा संस्थेत भाषा अभ्यासक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगर इथं 2013 ते 15 या कालावधीत त्यांनी अध्यापनाचं काम केलंय. गोवा येथील श्री मल्लिकार्जुन कला आणि प्राध्यापक म्हणून नोकरी केली आहे आणि ते पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाकडून सोशल मीडिया महामित्र 2017-18 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा नाट्याचार्य खाडीलकर पुरस्कार सुद्धा त्यांना 2017-18 ला मिळालेला आहे. आणि औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाकडून विशेष शौर्य पुरस्कार 2009-10. त्यानंतर त्यांचं विशेष कार्य, पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय हे ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि तिथल्या मराठी अभ्यास म्हणून कार्यरत आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. मराठीतील वृत्तपत्र, मासिक, नियतकालिक यांच्यामधूनही त्यांनी विपुल असं लेखन केलेलं आहे. भरपूर मोठा बायोडेटा सरांचा आहे, परंतु तो वाचणं इथं आपल्या वेळेच्या अभावी शक्य होत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी व्याख्यानं जे दिलेली आहेत त्याचाही खरं तर उल्लेख या ठिकाणी व्हायला हवा होता. अनेक मराठीतल्या नामवंत साहित्यिकांच्या, उदाहरणार्थ आसाराम लोमटे, प्रवीण भोळे यांच्या मुलाखतीही घेण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे. तर असा प्रदीर्घ अशा प्रकारचा कार्याचा अनुभव आणि मोठा असा बायोडेटा प्रमोद पवार सरांचा आहे. परंतु मी अधिकची वेळ न घेता प्रमोद पवार सर यांना विनंती करतोय की त्यांनी मराठी भाषा आणि तंत्रज्ञान या विषयावर आपले विचार व्यक्त करावेत. प्रमोद पवार सर. धन्यवाद सर. माझा आवाज व्यवस्थित येत असावा. प्रवीण सर, आवाज येतोय व्यवस्थित? हो, येतोय. हो, थँक्यू सो मच सर. धन्यवाद. रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पनवेल यांच्या वतीने
मराठी भाषेची सद्यस्थिती आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये मी पहिल्यांदा तर सर्वांचं स्वागत करतो. या महाविद्यालयाचे आदरणीय डॉक्टर किरण ठाकूर सरांनी जे प्रास्ताविक किंवा उद्घाटनपर त्यांनी जे काही मनोगत व्यक्त केले आणि त्यामध्ये जी काही अपेक्षा व्यक्त केली ती खूप महत्वाची मला वाटते. त्यात एक उल्लेख ते असं करतायत की तंत्रज्ञान खरं तर आपल्याकडे आलं आहे किंवा लादलं गेलं आहे काय किंवा काय नाही याची आपण चर्चा तर आपण पुढे होणारच आहे यामध्ये. परंतु त्यांचा एक उल्लेख होता आणि मी सातत्याने त्याचा एक पाठपुरावा करतोय, गेल्या वेगवेगळ्या व्याख्यानातूनही मी करतोय. मानसिकतेचा उल्लेख केलाय, तंत्रज्ञान आणि मानसिकता. आपण कुठली मानसिकता घेऊन किंवा कशा पद्धतीने तिकडे बघतोय आणि ते कसं स्वीकारतोय, हा जो उल्लेख आहे तो मला वाटतो माझ्या ज्या काही या पुढच्या विवेचनात काही मुद्दे येतील किंवा त्यांनी अपेक्षा व्यक्त केली ती खूप महत्वाची मला वाटते. सोबतच सरांचंही काम खूप मोठं आहे आणि त्यासोबतच त्यांची काही त्यांनी जे सांगितलं की मराठी विज्ञानाची भाषा व्हायला हवी. जसं की तुम्हाला माहित असेल की प्रत्येक प्रदेशाची एक स्वतःची एक स्वतंत्र प्रादेशिक भाषा आहे आणि ती भाषा त्या प्रादेशिक भाषेमध्ये तिथे काय करते, त्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. काल परवा काही लोकांशी मी बोलत होतो आणि तिथे मला सांगत होते की आपल्यावर इंग्रजी भाषा लादली जाते का किंवा काय होतंय का, याचाही मी तुम्हाला उल्लेख इथे करण्याचा प्रयत्न करेन. परंतु खरंच हा महत्वाचा मुद्दा आहे की मराठी भाषा ही ज्ञान आणि विज्ञानाची किंवा आपल्या एकंदरीत दैनंदिन जीवन व्यवहाराची भाषा तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त आपल्या शिक्षणामध्येही सर्व भागात जर ती झाली तर त्याला एक चांगले दिवस येऊ शकतात. हे जे डॉक्टर किरण ठाकूर सरांनी अपेक्षा व्यक्त केली ती महत्वाची आहे आणि त्यामुळेच मला ही पुढच्या जे काही माझ्या विवेचनासाठी ती एक दिशा देणारी आहे. त्यामुळे सर आपले मी आभार व्यक्त करतो. उद्घाटनपर किंवा जे माफ करा आपले बीज भाषक माझे गुरुवर्य डॉक्टर बिदिन आबा सर. खरं तर बिदिन आबा सरांना मी पुणे विद्यापीठापासूनच आम्ही इनडायरेक्टली म्हणता येईल किंवा अप्रत्यक्षरित्या आम्ही त्यांना ऐकत आलेलो आहे आणि बऱ्याच वेळा ऐकण्याची संधी मिळाली आहे आणि मला खूप उत्सुकता होती की एक वेगळा देश कशा पद्धतीने तिथे काय केलं जाते मराठी भाषेविषयी. पण सरांच्या विवेचनामध्ये जी काही त्या देशाची सांस्कृतिक पार्श्वभूमी असेल, साहित्यिक पार्श्वभूमी असेल किंवा साहित्यिक जी काही देवाणघेवाण चालली आहे त्याचा जो काही उल्लेख केला तो खूप महत्वाचा आहे. तो महत्वाचा या चर्चासत्रासाठी यासाठी आहे की आपल्या चर्चासत्राचा विषयच आहे मराठी भाषेची सद्यस्थिती आणि तंत्रज्ञान. यावरनं आपण एक लक्ष दिलं असेल की मॉरिशस या देशातही मराठी भाषा किती चांगल्या पद्धतीने तिथे रुजली आहे आणि त्याचा आपल्यालाही फायदा होतोय. आपण त्याची एक देवाणघेवाण करतोय. त्यामुळे सरांच्या विवेचनात जे काही मुद्दे आहेत तेही मला पुढच्या विवेचनामध्ये त्याचा फायदा होईल आणि महत्वाचं म्हणजे सरांनी बरंच काम म्हणजे माझा जो काही काम होतं म्हणजे मला जे मुद्दे मांडायचे होते त्यातले बरेच मुद्दे मांडलेले आहेत. परंतु सद्यस्थिती म्हणत असताना मॉरिशस मधली जी काही एकंदरीत जी रचना आहे, भाषिक जी काही कामं आहेत ते खरंच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. मराठी भाषिक म्हणून महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण भारतातील महत्वाची गोष्ट आहे. सर मी आपलंही कृतज्ञता व्यक्त करतो. या महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर लांडे सर यांची कृतज्ञता व्यक्त करतो. सोबतच माझे सन्मित्र व प्राध्यापक मित्र प्रवीण गायकर सर, इतर विभागातील सर्व आपले सहकारी यांची कृतज्ञता व्यक्त करतो. त्यासोबतच महाराष्ट्रातील व देशभरातील विविध श्रोतावर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी सध्याला युट्यूबवर अनेक लोक इथे आपल्याला ऐकतायत लाईव्ह, फेसबुकलाही काही ठिकाणी लाईव्ह ऐकतायत. तर इथे मी उल्लेख करायला हरकत नाही तर 7 देशातून 7 राज्यातून नव्हे 7 देशातून आपल्या या चर्चासत्रासाठी नोंदणी झालेली आहे. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र साजावं किंवा साजेसं शीर्षक किंवा आंतरराष्ट्रीय म्हणत असताना ते स्वरूप मला दिसलं आहे. महत्वाचं असं आहे की विषयाकडे मी सुरुवात करतो. मी आत्ताच म्हटलं की विषयाची व्यापकता खूप मोठी आहे. विषयाची मला 2 टोकं दिसतात. एक, मराठी भाषा सद्यस्थिती कशी आहे आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञान आपल्याकडे आपण वापरतोय किंवा आपण जे आपल्याकडे आलेलं आहे म्हणजे जे काही कारणामुळे आलं आहे हे एक टोक आहे. परंतु माझ्या आता मी काही उल्लेख करत होतो त्यामध्ये मला एक उल्लेख तुम्हाला आता म्हटलं
की माझी बरेच जो काही मुद्दा होता तो किंवा माझे जे काही मुद्दे होते ते बिदेन आबा सरांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यामुळे त्याचं पुनरुच्चार किंवा पुन्हा त्याचा उच्चार करण्याची किंवा त्याची पुन्हा मांडणी करण्याची मला वाटते गरज नसावी. तर एकंदरीत या काही दिवसाच्या बदलाने आपलं सभोवताल पूर्णतः बदललेलं आहे. तुमचं आणि माझ्या जगण्याची जी परिभाषा आहे ती बदललेली आहे. तुमच्या माझ्यात एक दुराव्याची काही संकल्पना उभी आहे आपल्यामध्ये. महत्वाचं म्हणजे संस्कृती, समाजरचना यांची एक जी परिभाषा होती किंवा एक नवीन परिभाषा निर्माण आपल्याला होताना दिसते व ती आपल्या अनुभूतीस येते, सातत्याने अनुभूतीस येते. एकूणच काय की मराठी भाषेच्या सद्यस्थितीचा विचार करता आजच्या पटावर जे बदल होणार आहेत ते येत्या काळातील सांस्कृतिक, सामाजिक आणि एकूणच सभोवतालच्या नियम व्यवस्थेला पूर्णतः बदलणारी असणार आहे असं मला वाटतंय. कारण 19व्या शतकात जी मराठी भाषा होती किंवा त्यापूर्वीची जी मराठी भाषा होती, मी 19व शतक म्हणतो आणि जवळपास काही शतकांचा आपल्याला पल्ला गाठायचा आहे किंवा किती बदल झालाय. काही शतक लागतात, अनेक वर्ष लागतात भाषा बदलण्यासाठी किंवा बदल होण्यासाठी. परंतु 21व शतक सुरू झालंय आणि त्याचे काहीच वर्ष अजून संपलेले नाहीयेत आणि जो काही 21व्या शतकातला बदल आहे तो अफाट बदल आहे आणि तो बदल फक्त एकाच भागात होतोय असं नव्हे, त्याने शिक्षण क्षेत्रातही अत्यंत मोठा बदल केलेला आहे किंवा तो भाग होतो. होतं काय की मराठी साहित्य आणि भाषेपुढील सद्यस्थितीचा असा एकंदरीत आपण विचार केला तर मी आत्ताच म्हटलं की झपाट्याने हा काळ बदलत चाललेला आहे आणि त्याचा एकंदरीत आवाका बदललेला आहे. तो नीट जर समजून घेतला तर आपल्याला अनेक प्रश्न किंवा अनेक जे मुद्दे आहेत ते समजून घेता येऊ शकतात. आता हे समजून कोणी घ्यायचं ज्यावेळेस मराठी भाषेच्या सद्यस्थितीचा विचार करू लागतो त्यावेळेस माझ्या समोर उभा राहतो तो म्हणजे मराठी अध्यापक, शिक्षक आणि सोबतच सर्वात महत्वाची भूमिका निभावणारा व्यक्ती जर कोणी तो असेल तो म्हणजे साहित्यिक. साहित्यिकांनी पहिल्यांदा हे समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. कारण मराठी भाषेच्या सद्यस्थितीचा ज्यावेळेस आपण विचार करू लागतो त्यावेळेस कारण तुमच्या आणि माझ्या जगण्याचे प्रश्न बदललेले आहेत. देव, जात, धर्म यापेक्षाही माणूस अधिक महत्वाचा झालेला आहे. जीव अधिक महत्वाचा झालेला आहे. या सद्यस्थितीने तुम्हाला मला हे शिकवलंय किंवा तुम्हाला मला हे सांगताय. म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे साहित्य व्यवहाराचं स्वरूप सुद्धा बदललंय. ऑनलाईन व्याख्यानं, कवी संमेलन ऑनलाईन आहे, पुस्तक प्रकाशनं ऑनलाईन आहेत किंवा सर्वच बाबतीत जर विचार केला तर मराठी भाषेत सद्यस्थितीचा विचार करता आपल्याला हे संपूर्ण पट बदलताना दिसतोय. एक महत्वाची गोष्ट या अनुषंगाने मला नमूद करावीशी वाटते. लेखकासमोर काही एक समाज असतो, काही एक त्याच्यासमोर किंवा त्यांसमोर एक काही मूल्य असतात लेखकांच्या समोर. पण गंमत काय झालेली की या काहीशा काळाने जो काही झपाट्याने मी हा तिसऱ्यांदा उल्लेख करतोय तो बदल जो होतोय तो अजूनही लेखकाला पकडता येतोय की नाही हा प्रश्न मला पडतो ज्यावेळेस मी त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी लेखन वाचतोय. आणि लेखकही संभ्रम अवस्थेत आहे की किंवा त्याला संभ्रम निर्माण झालाय का हा प्रश्न मला निर्माण होतोय. आणि हा बदल जो होतोय हा बदल लेखकाने पहिल्यांदा पकडणं गरजेचं आहे किंवा त्याला समजून घेणं गरजेचं आहे. झालंय काय की प्रसार माध्यम मी थोडस काय होतं की माझ्या अनेक लोक मला पुन्हा ऐकतात आणि सगळ्यांना माहिती आहे की मी नेहमी बोलतो म्हणजे कोणत्या विषयावर तर तंत्रज्ञानावर मी तंत्रज्ञानावर येणार आहे. अगदी मी त्यातले तुम्हाला सगळे बारकावे सांगणार आहे म्हणजे कोणत्या गोष्टी वापरायच्यात आणि कशा वापरायच्यात. परंतु तत्पूर्वी ज्यावेळेस सद्यस्थितीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं काही एक विचार करणं गरजेचं आहे. आणि ही पार्श्वभूमी घेऊन या सद्यस्थितीची पार्श्वभूमी घेऊन आपण तंत्रज्ञानामध्ये काय वापर करणार आहोत, कसा वापर करणार आहोत याचा आपण विचार करूया. मी आता असं म्हणत होतो की प्रसार माध्यमाने एकंदरीत तुम्हाला मला तर म्हणजे कोरोनाने आपल्याला घरात बसवलंच आहे पण प्रसार माध्यम आपल्याला जे देते आपण ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं प्रसार माध्यमाची जी अवस्था निर्माण झाली ना तसं लेखकाचं होऊ नये, या मराठी भाषिकाचं होऊ नये, मराठी भाषेचं होऊ नये. बोटावर मोजणे इतकी काही प्रसार माध्यम किंवा जे काही दूरचित्रवाणी किंवा ज्या पद्धतीचे काही लोक आहेत ते लेखन करतायत ते त्या पद्धतीचं त्या बातम्या देत आहेत परंतु सर्वच देत नाहीयेत. म्हणजे इथे जागतिक प्रश्न काय होतोय तर लक्षात घ्या कंगनाचा प्रश्न हा जागतिक होतोय किंवा अगदी देश पातळीवरचा होतोय परंतु दुसरंच एक वृत्तवाहिनी अशी बातमी देते की एका गावात तांदूळ सडलंय. ही जागतिक प्रश्न आहे. महत्वाचे लक्ष घ्या एका गावात एक शेतकरी मृत्यू पावतो हे जागतिक प्रश्न आहे. ते किती देतात तर 2 ते 3 अगदी बोटावर मोजण्या इतके ते वृत्तवाहिनी देतात.
लक्षात घ्या काळाने कसं बदललंय. काल परवाच मी एक बातमी बघत होतो. त्याचं हे उल्लेख यासाठी करतो की आपल्याला थोडीशी जी पार्श्वभूमी पुढची निर्माण करायची त्यासाठी. काल एक बातमी बघत होतो की दीपिकाची काहीतरी ते पुन्हा त्यांचं काहीतरी ते प्रकरण चालूच आहे. गंमत अशी की तो न्यूज रिपोर्टर होता, जो बोलणार आहे निवेदक, आणि कॅमेरामॅन होता. तो न्यूज रिपोर्टर किंवा जो निवेदक आहे तो पळतोय. काहीच तिथे काही असं वातावरण नाही किंवा काहीच नाहीये. आणि तो कॅमेरामॅन काय करतोय की त्याला असं अक्षरशः खालीवर खालीवर करतो आणि त्याला असं जसं काही एक वेगळ्या प्रकारचा इफेक्ट देण्याचा प्रयत्न करतोय की खूप भयंकर गोष्ट झाली. पण भयंकर गोष्ट काय होतीये याची जाणीव त्यांना आहे की नाही? आहे. टीआरपीच्या नावाने आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला देणं गरजेचं असतं त्यात काही शंकाच नाहीये. परंतु होतंय काय की या सगळ्यांमध्ये मराठी भाषा, मराठी शिक्षक, मराठी साहित्यिक तर असं वागत नाहीये ना? हा प्रश्न आपल्या समोर आहे. म्हणजेच लेखकाची नैतिक जबाबदारी या काळात हरवू नये मला असं कुठेतरी वाटतंय. प्रसार माध्यम हरवत आहेत की नाही आणि याच्यावरही खूप मोठी चर्चा होऊ शकते. परंतु प्रसार माध्यम हा आपल्या जे काही आपण चौथा आधारस्तंभ मानतोय त्यावरून आपल्याला एक ठरवता येते की कदाचित लेखक, मराठी भाषिक, मराठी शिक्षक आपल्या नैतिक जबाबदाऱ्या तर हरवत नाहीत ना, तर तिकडेही मला वाटतं की हा सद्यस्थितीकडे बघताना तिकडेही लक्ष देणे गरजेचं आहे. पुढचा एक मुद्दा असं वाटतं सद्यस्थितीचा विचार करता तंत्रज्ञानाबरोबर संवेदनशीलता महत्वाची आहे का? तर होय, महत्वाची आहे. आणि होणं महत्वाची आहेच ती. परंतु लादलाय असा शब्द मी पहिल्याच माझ्या काही 2-3 ओळीमध्ये मी उल्लेख केला होता. लादलंय का? लादलं असेल तर त्याला कसं स्वीकारायचं? त्याच्यावर आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. त्याची उत्तरं शोधणं आपल्याला गरजेचं आहे. समाजात एक असंवेदनशील प्रवृत्ती निर्माण होतीये. त्याची झळ मला किंवा आपल्याला सगळ्यांना बसते. त्याकडे आपण लेखक, शिक्षक किंवा एक मराठी भाषिक म्हणून कसं बघणार आहोत? किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये असं एकंदरीत मला एकंदरीत वाटतंय. मराठी भाषिक रचना बदलणार आहे. ही एकंदरीत संपूर्ण व्यवस्था बघितली तर मराठी भाषिक रचना बदलणार आहे. मराठी भाषा बदलणार आहे का? नाही. मराठी भाषा बदलणार नाही. मराठी भाषिक रचना बदलतीये. काहीतरी वेगळ्या प्रकारची गोष्ट आपल्याकडे येते. उदाहरणच सांगायचं झालं चिन्हाची भाषा आली आहे. तुम्ही ज्यावेळेस व्हॉट्सअपला चर्चा करताना नमस्कार म्हणता तुम्ही, पण त्याच्या पुढे जर एक चांगला जर हास्याचं चिन्ह पाठवलं तर हा छान वाटतंय. म्हणजे चिन्हाची भाषा आपल्या समोर येते. सद्यस्थिती काय सांगते बघा मराठी भाषेला. तुम्हाला चिन्हाची भाषा स्वीकारावी लागेल. आणि चिन्हाची भाषा स्वीकारताना तुम्हाला आता वेगळे चिन्ह निर्माण करावे लागतील मराठी भाषेसाठी. किंवा नवीन भाषेचा शिरकाव होतोय, परंतु ते तंत्रज्ञानाच्या अंगाने होतोय. तंत्रज्ञान एक त्याला कारणीभूत आहे. सामाजिक परिस्थिती तर कारणीभूत आहेच, पण तंत्रज्ञान कारणीभूत आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वाचनाचं स्वरूपही बदललंय. मराठी भाषेच्या सद्यस्थितीचा किंवा मराठीच नव्हे एकंदरीत संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये विचार केला तर वाचन संस्कृती बदलली. PDF वाचायला लागलोय आपण. म्हणजे लेखकाचं सुद्धा काही स्वरूप आपल्याला बदलताना दिसतंय. पण हे सगळं बदलत असताना मग मराठी शिक्षक, मराठी प्राध्यापक, मराठी भाषा कुठे आहे असं मला प्रश्न निर्माण होतो. सद्यस्थितीत मराठी भाषा कुठे आहे किंवा आपण काय करायला हवं असा प्रश्न मला पडू लागतो. एक आमचे डॉक्टर ऋषिकेश मिश्रा म्हणून प्राध्यापक आहेत. ते मला असं म्हणतात, प्रमोदजी हमें अब सिर्फ हिंदी या मराठी तक ही सोचना नहीं है, उसके आगे भी बहुत कुछ है. जब हम वहां पे जाएंगे म्हणजे ते म्हणतात की ते असं म्हणतात की भूगोलही यायला पाहिजे, विज्ञान यायला पाहिजे, फिजिक्स यायला पाहिजे, केमिस्ट्री यायला पाहिजे, मला ह्या सगळ्या संकल्पना यायला पाहिजे. आणि तुम्हाला मी आत्ताच म्हटलं की ठाकूर सर ज्या पद्धतीने सांगतायत की तुम्ही काय आता तुम्हाला आपली भाषा कोणती, आपली ज्ञान आणि विज्ञानाची भाषा मराठी झाली पाहिजे. ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस आपल्याला ह्या संकल्पना कळणार आहेत आणि त्यावेळेस आपण अध्यापन मराठी भाषेला अजून व्यापक करणार आहोत. मराठी भाषा काय झालेली आहे खरं म्हणजे मला माहिती नाही हे विधान करणं चुकीचं आहे की नाही. मराठी भाषा संकुचित म्हणता येणार नाही, परंतु एकच मार्ग आहे. मराठी भाषा म्हटलं की साहित्य. माफ करा मी खरं तर मी पहिल्यापासून जरा ऐकतोय. माफ करा मी ऐकतोय जरा सगळ्यांचं. कृपया सगळ्यांनी आपले माईक आणि ते म्यूट करा. काय होतं की मध्येच आवाज येतो. तर एकंदरीत काय की आपल्याला हे आवाकाच जो काही आहे मराठी भाषा म्हटलं की ते पहिल्यांदा आमच्याकडे बघतात किंवा मला बघितलं मग कविता करतोस का तू कविता करतोस, कादंबरी लिहित असशील, कथा तर नक्कीच लिहित असणार आहेस. पण असं का नाही विचारत की तू कम्प्युटर म्हणजे जसं की आता प्रवीण सरांनी उल्लेख केला की मी कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर आहे.
का नाही मराठीचा प्राध्यापक होऊ शकत कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर? का नाही होऊ शकत? त्याला एक वेगळा प्रकार जो कमी पेपर इथे मी अभ्यासक्रम मंडळावर आहे आणि पटकथेचा पेपर मी सुरू केलेला आहे. माझ्याकडे 40 ते 45 मुलं त्याला अभ्यासक्रमाला त्याला दरवर्षी त्याला ते जॉईन होत आहेत. का नाही होऊ शकत? मराठी भाषेकडे सध्याला ही संकल्पना आपल्याला बदलायची आहे आणि ती बदलायलाच पाहिजे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमच्या बघा ही मानसिकता बघा, ज्यावेळेस आपण स्टाफ रूम मध्ये किंवा इकडे तिकडे बसलेलो असतो ना, तुम्हाला ही हरकत नाही, माझ्या महाविद्यालयात मी नेहमी सांगतो की इकडे एकदा या, हे महाविद्यालय बघा. इथे काय होतं माहिती का, आम्ही तिथे सुद्धा आहे ना एक वेगळ्या प्रकारची अशी गटवारी म्हणता येत नाही, पण एक विभागवारी करून टाकतो. सायन्स म्हटलं की ग्रेट, चांगल्या स्तरावर, आणि आर्ट्स म्हटलं की नाही. का हे झालंय? पण सध्याला ही एक मोठी संधी आहे, मला वाटतं ही एक संधी आहे. कोणती संधी माहितीये? संधी आहे तंत्रज्ञानाने मराठी भाषेला चांगली नवीन दारं निर्माण केलेली आहेत, ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जर ते आपल्या लक्षात आलं तर आपण मराठी भाषेला अगदी वेगळ्या पद्धतीने बघू शकतो. मानसिकतेचा सुद्धा उल्लेख केलाय. सरांच्या विवेचनातले जे मुद्दे होते ते खूप महत्वाचे आहेत. नीट लक्ष दिलं असेल. आपण मानसिकता करून घेतली आहे. तुम्हाला माहिती आहे मानसिकता का होती माहिती का? एक पहिली अडचण येते बघा. काय येते अडचण माहिती का? सर तुमचं म्हणणं बरोबर आहे हो. प्रमोद सरांचं म्हणणं बरोबर आहे की आपण सगळं शिकायला हवं. परंतु सर, प्रमोद सर, ते सगळं इंग्रजीमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही जो मोबाईल नावाचं जो काही यंत्र वापरताय, ज्याला इडियट बॉक्स किंवा एज्युकेशन बॉक्स असं मी म्हणतो, ज्याच्या त्याच्या परीनं, आता आपल्याला त्याला एज्युकेशन बॉक्सच म्हणावं लागेल, छोट्याशा. पण तुम्हाला माहिती आहे ते इंग्रजीमध्ये, त्याला आपण स्वीकारलंय. ग्रामीण भागातला अशिक्षित माणसाने सुद्धा स्वीकारलंय. त्याला कळतंय प्ले स्टोअर काय आहे काय नाहीये, सगळं कळतंय त्याला. का झालं माहितीये? त्याचं स्वरूप, त्याचं कारण असं आहे, ते मल्टीमीडिया आहे. व्हॉट इज मीन बाय मल्टीमीडिया? व्हॉट इज टाईप मल्टीमीडिया? मल्टीमीडियाचे काय टाईप आहेत? ते मल्टीमीडिया आहे. आमची एज्युकेशन सिस्टीम काय माहिती का? सध्याला खूप चांगली एज्युकेशन सिस्टीम आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये नवीन ज्या काही गोष्टी आता जो काही तयार झालेल्या आहेत, त्याचा पूर्णतः मी विचार करतो की ते तंत्रज्ञान आधारित आहे. येत्या काळात प्रत्येक शिक्षकाला तंत्रज्ञान हे अगदी म्हणजे मी लेखन जसं करतो ना, तंत्रज्ञान म्हणजे मला सहज यायला पाहिजे. कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर म्हणजे प्रमोदच नाही, असे अनेक लोकांना झालेलं पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा मला असं वाटतं की आपण एकाच चौकटीत बघणं गरजेचं नाही, आपण सगळीकडे हे येणं गरजेचं आहे. आणि तंत्रज्ञान आणि मराठी भाषेची सद्यस्थिती असा थोडासा मी जास्त पुढे या गोष्टी घेत नाही. आपण जो काही माझ्याकडनं जी अपेक्षा व्यक्त केली होती किंवा माझ्याकडून जे काही महत्वाचा मुद्दा हे होतोय, हा झाला एक टोक किंवा ही एक झाली एक भाग या चर्चासत्राच्या काही एका भागाचे. ही संपूर्ण भागच मी मांडू शकत नाही, कारण का वेळेची मर्यादा आणि त्यातल्या त्यात मला जे काही मुख्य मुद्द्याला किंवा विषयाला हात घालायचा आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाची आवश्यकता. आता तंत्रज्ञानाची आवश्यकता म्हणत असताना काय तंत्रज्ञान म्हणजे काय? वेबिनार म्हणजे काय? वेबिनार शब्द वापरावा का? आपण काय होतं माहितीये का, आपल्याकडे काय होतं की एक प्रवाह येतो आणि त्या प्रवाहात जे सांगितलं ना आपण ते स्वीकारत जातो. मी सुद्धा एक राष्ट्रीय चर्चासत्र घेतलं. वेबिनार शब्दाचा अर्थ शोधत होतो. वेबिनार म्हणजे काय? वेबिनार कुठून आलाय? कोरोना या शब्दाचा अर्थ काय? कोरोना हा शब्द कुठून आलाय? कोरोना म्हणजे मुकुट, राजाचं मुकुट. तो असू द्या, त्याचे जास्त आपल्या तिकडे जाते. परंतु आपण त्या नीट शब्दांचा अर्थ समजून घेत नाही. घेणं गरजेचं आहे. कोणी समजून घ्यायचंय? ती तुमची आणि माझी जबाबदारी, प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून, आणि एक व्यवस्थेत तुमच्यावर एक जबाबदारी असेल तर तुम्हाला आणि मला ती जबाबदारी या सगळ्यांचे अर्थ समजून घेणं. मी माझ्या चर्चासत्राला वेबिनार असा शब्द दिला नव्हता. का दिला नव्हता? त्याची कारण वेगळी. मी चर्चासत्र म्हटलं होतं. मुद्दा असा आहे की ज्यावेळेस मी म्हणतो तंत्रज्ञान किंवा ई तंत्रज्ञान हा शब्द योग्य आहे का? नुकताच माझा एक ग्रंथ येतो आणि त्या ग्रंथामध्ये की मराठी भाषेसाठी मल्टीमीडियाचा वापर, तंत्र दिशा व दशा अशा पद्धतीचं ते आहे. पण तंत्रज्ञान हे शब्द वापरायचे का आपण? किंवा ई तंत्रज्ञान, ई टेक्नॉलॉजी, व्हॉट इज मीन बाय ई टेक्नॉलॉजी? ई टेक्नॉलॉजी कशी असते? मग ई टेक्नॉलॉजी मध्ये मल्टीमीडिया कशी असते? अध्यापनासाठी मल्टीमीडिया कोणत्या आहेत? अध्ययनासाठी मल्टीमीडिया कोणत्या आहेत? याच्यावर मी बोलणार आहे. ब्लॉग कसा आहे? ऍप्लिकेशन, किंवा तुम्हाला माहिती असेल की माहिती नाही, मला माहिती नाही, मी स्वतः ऍप तयार करतो, माझे विद्यार्थी ऍप्लिकेशन तयार करतात. कोणत्या विषयाचे? मराठीचे. ते काय कुठल्या सायन्सचे नाही. त्याच्यानंतर की वेबसाईटचं एकंदरीत स्वरूप काय आहे, त्याची रचना प्रक्रिया कशी, हे आपल्याला समजून घेणे गरजेचे. आणि एकंदरीत दुसरा जो काय माझा एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे संशोधकांसाठी आपल्याला काय करायचंय की तंत्रज्ञान कसं असणार आहे त्यावर आपल्याला थोडीशी चर्चा करायची. आता मी ज्यावेळेस मी येतोय
की इथे अनेक लोक मला पुन्हा ऐकतात, माझे काही गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा येऊ शकतात किंवा पुन्हा तुम्हाला त्या ऐकायला मिळतील, फक्त त्याचं एक स्वरूप बदललेलं असेल. आता आपण एक 3 टप्पे करूया. 3 टप्पे असे करूया: अध्ययनासाठी, अध्यापनासाठी आणि संशोधनासाठी. आणि चौथा एक प्रकार असाही करूया आपण. चौथा एक प्रकार असा करूया की आपण करिअरसाठी किंवा नोकरीसाठी आपल्याला या तंत्रज्ञानाचा माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माफ करा थोडासा आवाज जरा कुणी येत असेल तर म्यूट करून ठेवा. कृपया कुणाचा आवाज येत असेल तर म्यूट करून ठेवा. तर मी असं म्हणतो की आपले 4 टप्पे करून आपण काय करू, तंत्रज्ञानाशी विचार करूया. सद्यस्थितीविषयी विदिन आबा सरांनी तर खूप चांगली मांडणी केली. मला वाटतं ते पुन्हा मी सांगायची गरज नाही. मी येतो दुसऱ्या भागाकडे. आता 4 टप्पे केल्यानंतर अध्ययनासाठी म्हणजे शिकवण्यासाठी काय करायला हवं, असा माझा प्रश्न येतो. त्यावेळेस प्रवीण सर, मी स्क्रीन शेअर करू शकतोय का? प्रवीण सर? सर तुम्ही करू शकताय. थँक्यू सर. कृपया यांची कुणाची ते आवाज हे पण करतो. हो, म्यूट करून हेही करूयात आपण. येस. मी काय करतो की तुम्हाला काय करतो, उदाहरणासहित सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करूया की शिकवताना आपल्याला कोणकोणते ऍप, कोणकोणत्या वेबसाईट्स, कोणत्या पद्धतीने ते शिकवायचंय किंवा कसं कसं जाता येईल आपल्याला, त्याच्यावर आपण थोडासा विचार करूया. आणि नंतर आपण शेवटाकडे किंवा आपण या सगळ्यांचं एक कन्क्ल्युजन किंवा एक एकंदरीत काहीतरी सार काय निर्माण होतं किंवा त्याच्यातून आपल्याला काय दिशा मिळते सद्यस्थिती मराठी भाषेसाठी, आपण त्याचा विचार करूया. ठीक आहे सर, मी करू शेअर? हा सर, करू शकता शेअर. येस. ठीक आहे. पहिल्यांदाच मी येतो आपल्या गुगल क्लासकडे. आता गुगल क्लास ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे, मी काय त्यात पुन्हा जास्त काही बोलण्याची गरज नाहीये. गुगल क्लास काय आहे तर साधी गोष्ट आहे. गुगल क्लास म्हणजे माझा वर्ग. ऑनलाईनच्या काळात मी गुगल क्लासवर माझा वर्ग निर्माण करतोय. आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की तिथे काही वर्ग आहेत माझे, जसे की GEC पटकथा लेखन, रसविचार, पत्रकारिता स्वरूप आणि उपयोजन, मराठी वाचन लेखन कौशल्य, मराठी व्याकरण वगैरे वगैरे. गुगल क्लास म्हणजे काय की माझा वर्ग आहे, त्या वर्गात मी काय करतोय, विद्यार्थ्यांना जॉईन करतोय, सगळ्यांना शिकवतोय आणि शिकवताना सगळ्या मुलांना मी काय देतो हे सगळं म्हणजे यातल्या 90% लोकांना माहिती असण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, गुगल क्लास करताना म्हणजे लाईव्ह लेक्चर घ्यायचं आहे, तर आपण ते पहिल्यांदा बघूया की लाईव्ह लेक्चर घेताना गुगल क्लास कसं करायचं याविषयी सगळ्यांना माहिती असणार आहे. पण लाईव्ह लेक्चर मला घ्यायचं आहे मुलांचा, तर काय करणार आहे ही गोष्ट माहिती नाहीये, याचा थोडासा उल्लेख करतो. जसे की आता मी काय करतो की इथे माझ्याकडे पटकथा लेखनाचा हा पेपर आहे, मी यावर जातोय, मला लगेच माझा तास सुरू करायचा आहे. तास सुरू करायचा त्यावेळेस काय करायचं तुम्हाला की ते बघा, इथे काय की तुम्ही गुगल मीट तयार करू शकता, लाईव्ह लेक्चर घेऊ शकता. ओके. आणि या लाईव्ह लेक्चर घेतल्यानंतर तुम्हाला काय करते, पहिल्यांदा इथे एक तुमची जी काही लिंक आहे ती जनरेट करावी लागते. जसे की इथे जनरेट करतोय मी. नंतर ती सेव्ह करून घ्यायची. तुमची एक परमनंट तुमचा जसं वर्ग आहे, समजा खोली क्रमांक 102, खोली क्रमांक 103 किंवा खोली क्रमांक 5-6 या पद्धतीने जशी नावं आहेत तशा पद्धतीचं काय होणार, तुमचं एक वर्ग तयार होणार आहे. तुम्हाला ते तयार काय असं करायचं याच्याविषयी नंतर मी कदाचित सांगेलच, आपल्याला अनेक भरपूर गोष्टी बघायच्यात. मग काय करायचंय की सरळ मला या गुगल क्लासला यायचंय, या लिंकवर मी क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर माझं सरळ गुगल मीट काय होतंय, ऑन होतंय, जिथे माझे विद्यार्थ्यांना मी शिकवणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल की प्रमोद आम्हाला हे माहिती आहे, हे कशाला सांगतोय आम्हाला? त्याच्यात गंमत अशी आहे की दुसरा जो टप्पा आहे, मला असं सांगितलं गेलं की आम्ही झूमवर शिकवतो. ओके, झूमवर आम्ही काय करतो, आपण सध्या आला तर झूमवर आहोत. पण तुम्हाला सांगायला हरकत नाही की गुगल मीट हे झूम पेक्षा व इतर म्हणजे इतर जे काही सॉफ्टवेअर आहेत त्याच्यापेक्षा खूप सेफ आहे. त्याचं कारण असं आहे, गुगल सध्याला एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी त्यांनी काय केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मोफत दिलेल्या आहेत तुम्हाला एज्युकेशनसाठी. बट पर्सनल असेल तर त्यावेळेस ते पैसे तुम्हाला हे करतात. आता इथे काय करतात बघा, तुम्हाला लक्षात येत असेल की तुम्ही तुम्ही काय करू शकता माहिती, गुगल ज्यावेळेस तुम्हाला हे लेक्चर घ्यायचंय, जस्ट वेट, थोडंसं खाली बसा, डिस्टर्ब होतं जरा, खाली बसा. तर काय करायचंय तुम्हाला, ह्या गुगल क्लासवर गेल्यानंतर बघा की बऱ्याच वेळा आपण अटेंडन्स घेतो. आता तिथे अटेंडन्स घेताना कशी अटेंडन्स घ्यायची, सोपी गोष्ट आहे. अटेंडन्स काय करत असं शक्यतो आपण काय करतो की लिहून घेतो एक प्रकार, परंतु इथे काय होतं, ऑटोमॅटिकली अटेंडन्स येते. तुम्हाला लक्षात येत असेल, इथे माझ्याकडे एक अटेंडन्स आहे, ही बघा इथे क्लास लिस्ट आहे. मला काय करायचंय, क्लास जॉईन करायचा आहे.
इथे क्लास जॉईन केल्यानंतर हे मी शिकवण्याच्या संदर्भात सांगतोय. आणि आता गंमत काय होतीये की मला शिकवायचंय, परंतु प्रमोद सर आता आम्हाला काय करायचं, फळ्याचा वापर करायचा आहे, आम्हाला लिहायचंय. एक मार्गी शिक्षण म्हणजे मी पहिल्यांदा हे सांगतोय, याच्यावर बऱ्याच गोष्टी आपल्याला चर्चा करायचीच आहे. मुद्दा असा होतोय की शिकवताना कसं शिकवायचंय हे आपल्याला पहिल्यांदा शिकवावं लागणार आहे. शिक्षकांना आपल्याला त्याचे काय करावं लागेल, वर्कशॉप घ्यावे लागतील, एक दोन तरी घ्यावे लागणार. आता ठीक आहे, आता आपल्याकडे आल्यामुळे आपल्याला ते कंपल्सरी झालंय. पण इथे काय करायचं आपल्याला, ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की नाही मला फळ्याचा वापर करायचा, मला बोर्ड वापरायचा आहे किंवा मला माझं बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे. ओके, समजा माझ्या मागे काय, मी घरात आहे किंवा मला असं वाटतंय की घरात असल्यामुळे माझ्या घराची भिंत किंवा जसं की आता इथे प्रकाश येतोय, ही चुकीची पद्धत आहे. ज्या पद्धतीने हा प्रकाश येतोय ही योग्य पद्धत नाहीये शिकवताना. परंतु माझी जी लाईट आहे, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, याच्यावरही आपण चर्चा करूया. मग आता गुगल क्लासवर आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला इथे जॉईन करून घ्यायचं, जसं की इथे माझे विद्यार्थी आता जॉईन होत आहेत. आणि जॉईन झाल्यानंतर काय होतं, अटेंडन्स द्यायची. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला अटेंडन्स घ्यायची मुलांची. काय साधी गोष्ट आहे, ते अगोदर जनरेट करून घ्यायचंय. इथे जे मध्यभागी तुम्हाला दिसत असेल की इथे यायचंय आणि ऍड शीट करायची. तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमची अटेंडन्स शीट काय होते, तयार होऊन जाते, तुमच्या मेलला येते, मुलांना जाते. लक्षात घ्या, तुम्ही किती वेळ लेक्चर घेतलाय, कसा घेतलाय. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही की तुमचा लेक्चर, माझे दररोज जे लेक्चर होतात, गेल्या महिन्याभरापासून आम्ही तासिका सुरू केलेल्या आहेत. आणि तासिका सुरू केल्यानंतर आम्ही काय करतोय की आमचे लेक्चर आम्ही रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना पोहोच करतोय, आणि हे कंपल्सरी आम्हाला कंपल्सरी. मग इथे कसं करायचंय की इथे तुम्हाला दिसत असेल रेकॉर्डिंग मीटिंग, इथे रेकॉर्ड करायचं. रेकॉर्ड सुरू झाल्यानंतर तो काय करतो, ते सगळ्यांच्या मेलला प्लस माझ्याकडेही येते, प्लस त्याला कॉपीराईट ठेवायचंय का, कदाचित माझं लेक्चर आहे, मग तुम्हाला असं वाटत असेल की हे महत्वाचं लेक्चर आहे, मला वाटतं माझ्या विद्यार्थ्यांपुरतंच मर्यादित ठेवायचंय, तर तुम्ही त्यालाही काही मर्यादा भरपूर त्याच्यात आपल्याला गोष्टी आहेत. आता गंमत अशी आहे की तुम्ही म्हणताय की ठीक आहे प्रमोद, हे झालं ठीक आहे, तू म्हणतोस की ते फळ्याचं काय, फळा आम्हाला वापरायचंय. सोपी गोष्ट आहे, फळा जर वापरायचं, गुगलने आता नवीन एक गोष्ट लॉन्च केली आहे, त्याचं नाव आहे जॅमबोर्ड. त्याचं नाव आहे जॅमबोर्ड. आता जॅमबोर्ड काय आहे, थोडंसं तुम्हाला दाखवतो, स्क्रीन दिसत असणार आहे. जॅमबोर्ड कुठे आहे, तुम्ही प्रश्न असा आहे की ठीक आहे जे काही आहे कुठे आहे जॅमबोर्ड. तुम्ही ज्या वेळेस तुमच्या मेन सर्व्हरला किंवा ज्या पद्धतीने त्या गुगलच्या सर्च इंजिनला येतात, सर्च इंजिनला किंवा सर्च पेजला येतात, मुख्य सर्च पेजला, इथे जीमेल नावाची गोष्ट असते, इथे इमेज नावाची गोष्ट असते, आणि इथे एक 6 डॉट असतात, 6 टिंब असतात. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय, आणि ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येते की इथे बऱ्याच गोष्टी आहेत. माझं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, जीमेल आहे, आणि हे आहे गुगलचं सर्वात महत्वाची गोष्ट एज्युकेशनसाठी. यातल्या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता जॅमबोर्ड कुठे आहे ते लक्षात येत असेल तुम्हाला, इथे जॅमबोर्ड आहे. लक्षात आलं, जॅमबोर्ड काय, जॅमबोर्ड म्हणजे काय, सोपी गोष्ट आहे की तुम्हाला शिकवताना मुलांना काय करायचंय की समजा हा क्लास सुरू आहे माझा, बरोबर आहे, या तासात मला काय करायचंय, फळ्याचा वापर करायचा आहे, मला लिहायचंय. मग फळ्याचा वापर करायचा आहे, परंतु शिकवताना काही गोष्टी पहिल्यांदा असायला हव्यात आपल्याकडे. पहिली गोष्ट बघा, हे नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता समजून घेताना आपण बघा ना, की मी याच्यावर काय टीका करतोय असं नव्हे, परंतु आपल्याला कळतंय काय की तुम्हाला माहितीये का, आता एक काळ असा होता की तुम्ही एक वर्ग नावाच्या चौकटीत तुम्ही शिकवत होतात. तिथे कोण ऐकत होतं तुम्हाला, तुमचा विद्यार्थी ऐकत होता, बरोबर आहे. आता मात्र प्रत्येक घराघरात त्यांचे पालक तुम्हाला ऐकतायत. याची कल्पना कदाचित 50% लोकांना नसावी, 50% लोकांना आहे याची कल्पना. अगोदर हे समजून घ्या, आता आपल्याला आपला फक्त विद्यार्थीच ऐकत नाहीये, आता आपला विद्यार्थी फक्त आपण जसं म्हटलं ना की शांत बस रे असं तो नाहीये, तो व्हिडिओ ऑफ करून, ऑडिओ ऑफ करून किंवा व्हिडिओ काय करतो, रेकॉर्ड करतोय. आपल्याला काळजीपूर्वक वागायचंय, काळजीपूर्वक शिकवायचंय. आणि एक महत्वाची गोष्ट सांगू, आता खऱ्या अर्थी जे नाहीत ती लोक उघडे पडतायत, जे वास्तव आहेत ते उघडं पडतंय, तुम्ही काय आहात ते लोकांना कळतंय. त्यामुळे आता म्हणजे जसं म्हटलात ना की नाही आता गुणवत्तेला वगैरे किंवा काय आहे, म्हणजे मुद्दा काय, तंत्रज्ञानाने काय दिलंय मला, या मराठी भाषेच्या सद्यस्थितीने मला काय दिलंय, तर चांगली माणसं पुढे आली, आणि जी एक मिरवणारी म्हणता येईल, हरकत नाही या शब्द वापर केला तर ती मागे गेली. आता आपल्याला प्रत्येक घरातला व्यक्ती ऐकतोय. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, काळजी घेताना तुमचा वर्ग नीट असला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही लेक्चर घेताय ती जागा व्यवस्थित आहे का, त्याची सिटिंग एरिया व्यवस्थित आहे का. जसं की आता बघा की आपल्या वरती किती अंतर असायला हवं, एक फोटोचा एक सेन्स असतो की सेम बरोबर साईज असायला हवी, वरती 4 बोट, खाली 4 बोट, आणि इकडचेही 4 बोट किंवा सेम अंतर असायला हवं. याला म्हणतात सेंटर पॉईंट. बसतो आपण सेंटर पॉईंटला नाही, आपण कसाही कॅमेरा लावून टाकतो,
म्हणजे हे याच्यात तुम्ही प्रत्येकाने वाईट वाटून घेण्याचे कारण नाही आहेत. कारण काय, तंत्रज्ञानाची आवश्यकता आहेच, परंतु ती कशी आहे हे समजून घेत नाही. त्याचा वापर कसा करायचा हे कळत नाही आपल्याला. त्यामुळे आपण बोलताना, शिकवताना तुम्हाला रेकॉर्ड केलं जातंय. तुम्हाला शेअर केलं जाऊ शकतंय. केलं जाऊ शकतं म्हणजे करतायत मुलं. पण ही जाणीव आहे का? आणि दुसरी गोष्ट, आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. शिकवताना काय काळजी घ्यायची याच्यावर मी बोलणारच Google क्लासवर, ह्या जॅमबोर्ड वगैरे किंवा काय. तत्पूर्वी ज्यावेळेस ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला त्याची सेटिंग व्यवस्थित एरिया आहे का? माझं एक साईज किती मला ठेवायचंय? माझे हातवारे होत असताना किती हातवारे व्हायला पाहिजे? माझा कॅमेऱ्याचा अँगल जो आहे, माझा कॅमेरा व्यवस्थित आहे का? आता तुम्ही म्हणत असाल, "सर माझा जुना लॅपटॉप आहे." तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे मोबाईल नावाची गोष्ट आहे ना? आता तुम्ही म्हणत असाल, की "सर ठीक आहे." आता आपण एक दुसऱ्या मुद्द्याला इथे येण्यापूर्वी एक दुसरा मुद्दा निघालाच आहे, तर आपण त्याच्यावर बोलूया. शिकवताना काही गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात. एक, तुमच्याकडे एक चांगल्या पद्धतीचा मोबाईल किंवा लॅपटॉप असायला हवे. एक गोष्ट. हां, दुसरा मुद्दा येतो. तुमच्याकडे एक चांगला ट्रायपॉड असायला हवा. ट्रायपॉड म्हणजे काय? तेही दाखवतो मी तुम्हाला. ट्रायपॉड म्हणजे ही गोष्ट. याला म्हणतात ट्रायपॉड. दिसत असेल सगळ्यांना. ओके. मी स्क्रीन ऑफ करतो थोड्या वेळासाठी. जेणेकरून पूर्णतः दिसेल. हां, सॉरी बराच वेळ घेतला. ट्रायपॉड म्हणजे काय? हे बघा, हा ट्रायपॉड आहे. ट्रायपॉड कसा असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ट्रायपॉड कशासाठी पाहिजे? की समजा तुमच्याकडे मोबाईल गोष्ट आहे. या मोबाईलला काय करायचं आपण व्यवस्थित, आता हे सांगतोय का हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु सांगण्याची गरज काय? त्याची कारणं तुम्हाला कळतील. आपल्याला माहिती आहे का हा ट्रायपॉड कशासाठी? अगदी ₹300-400 मिळतो किंवा ₹200-250 लाही हा ट्रायपॉड मिळतो. आता माझ्याकडचा आहे हा ₹700 चा एक ट्रायपॉड आहे. याच्यावर मी मोबाईल कनेक्ट केलाय आणि दुसरी गोष्ट हे झाला, ही एक गोष्ट तुमच्याकडे असायला हवी शिकवताना. प्रत्येक प्राध्यापक, आपण म्हणतो ना, प्राध्यापकाकडे काय असायला हवं होतं पूर्वी? एक खडू, एक डस्टर म्हणजे ती पुसणे असेल, एक फळा, एक वर्ग. परंतु आता तंत्रज्ञानाने तुमचं स्वरूप बदललंय. तुमच्याकडे ही एक गोष्ट असायला हवी. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे एक लाईट्स असायला हवा. लाईट. जसं की सपोज की हा लाईट आहे माझ्याकडे फिलिप्सचा. ओके. ही एक लाईट्स तुमच्याकडे असायला हवी. ज्या ठिकाणी तुम्ही बसताय तिथे तुमच्याकडे तुमच्यावर व्यवस्थित प्रकाश पडायला हवा. तिसरी एक महत्वाची गोष्ट आहे. माफ करा, जरासं थोडंसं प्लीज सायलेंट करून टाका. तिसरं एक आहे, तुम्हाला माहित नसेल, की बरेच वेळा इथे मॅथ्सचे टीचर असणारे, सायन्सचे लोक असणारे किंवा वेगवेगळ्या विषयाचे, मी मराठीचं नाही म्हणत. परंतु आपण बऱ्याच वेळा काय करतो, की फळ्याचा पूर्ण वापर करतो. त्याला पांढरं करून टाकतो. बरोबर आहे? त्याच्यासाठी एक गोष्ट आहे, ती म्हणजे हा आहे रायटिंग पॅड माझ्याकडे. रायटिंग पॅड म्हणता येईल. हा रायटिंग पॅड. ओके. डिजिटल रायटिंग पॅड आहे. ओके. हा डिजिटल रायटिंग पॅड आहे. हा एक्सपी पेनचा रायटिंग पॅड आहे. या रायटिंग पॅडवर जे मी लिहितोय, ओके, मी आता त्याची प्रात्यक्षिक करून दाखवणार होतो, परंतु ते बराच वेळ त्याला हे झालं असता. याच्यावर जे मी लिहिणार आहे, जसं आपण फळ्याचा वापर करतो ना, तसंच याच्यावर मला वापर करायचा आहे. त्याच्यासाठी काय? त्याच्यासाठी त्यांच्यासोबत एक पेन दिला जातो, त्यांचा स्वतःचा. आणि जसं आपण लिहिणार आहे त्या पद्धतीचं ती गोष्ट होणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल, की ठीक आहे प्रमोद, अरे ते काय गिचमिडी काय उंदराचे कान पायाला मांजरीचे किंवा ते मुंग्यांसारखं काहीतरी होतंय, मग काय करायला पाहिजे? सोपी गोष्ट आहे. हे रायटिंग पॅड असं तसं नाहीये. हे खूप चांगल्या पद्धतीचं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही जे लिहितात ना, समजा मी प्रमोद हे नाव लिहिलं. प्रमोद लिहिलं की ते कसं तरी होणार आहे. परंतु टाइप झालं, लिहिल्यानंतर ते व्यवस्थित पद्धतीने तिथे जातंय. आता ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर गंमत काय होतीये, की तुमचं बॅकग्राऊंड, बरोबर आहे? आता माझ्या मागचं काय आहे, की मला ही गोष्ट आवडलेली नाहीये. मी मान्य करतो ही गोष्ट आवडली नाही. पण इंटरनेटच्या कारणाने मला काय करावं लागतं, माझी जागा बदलावी लागली. आता पण ठीक आहे. मला वाटतंय, की माझं बॅकग्राऊंड मी चेंज करावं. काय करायचंय? तर तुम्हाला लक्षात घ्या, बॅकग्राऊंड चेंज करायचं तुम्हाला माहीत असणार आहे. वर्गात आहात, तुम्ही घरी आहात किंवा आता प्रत्येकजण सगळीकडे कुठेतरी बसलेले आहेत. शेतात वगैरे आहात. तुम्हाला माहिती आहे काय करायचंय? सोपी गोष्ट करायची आहे. तुमच्याकडे हिरवा पडदा आहे किंवा हिरवी साडी जरी असेल, बघा लक्षात घ्या. हिरवा पडदा किंवा हिरवी साडी किंवा पांढरा पडदा असेल आणि कदाचित मी काळा किंवा निळा शर्ट घालायचा आहे. बघा, तुम्हाला मी पुन्हा स्क्रीन शेअर करतो आणि माझं बॅकग्राऊंड चेंज करून तुम्हाला मी दाखवतो लगेच तात्काळ. हे जरा
सॉरी, ठीक आहे, हरकत नाही. बघा की तुमच्याकडे आता एक म्यूट आणि अनम्यूट, म्यूट आणि व्हिडिओ स्टॉपचा एक ऑप्शन खाली येतोय तुम्हाला, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणार आहे. त्या व्हिडिओ स्टॉप व्हिडिओच्या तिथेच आहे ना तुमचं बॅकग्राऊंड चेंज करताय. तर तिथे मी गेल्यानंतर काय करतो की समजा माझं व्हर्च्युअल बॅकग्राऊंड करतोय मी. आता बघा की मी तिथे क्लिक केल्यानंतर माझं काय होतंय की बॅकग्राऊंड ठीक आहे. आता बघा माझं बॅकग्राऊंड बदललेलं असेल. आता काय बदललेलं आहे, जिथे आता ते माझं जे मागे हे होतं बघा, माझ्या हातावर बघा वेगळ्या पद्धतीचा काय येतोय, कलर येतोय. किंवा जिथे आता ते प्रकाश पडत होते ते प्रकाश काय झाला, बंद झालाय. प्रकाश बंद झाला. आता मी काय करतो की जरासं बॅकग्राऊंड चेंज करतो. माझ्याकडे हिरव्या कलरचं काय झालंय तुम्हाला दिसत असणार आहे. हिरव्या कलरचं काय झालंय, ती गोष्ट झालेली तिथे. किंवा मी आता काय करतो तिथे ना चंद्र वगैरे किंवा काहीतरी लावून टाकतो. आता मला असं वाटतं मी गॅलेक्सी म्हणजे पूर्ण रात्र झालेली आणि मी रात्रीच्या वेळेस बोलतो. बघा बॅकग्राऊंड चेंज होते. पण बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, एक पहिली गोष्ट तुमच्याकडे हिरवा कलरचा पडदा असायला हवी. अगदी कुठलीही गोष्ट असली किंवा अगदी पांढरी भिंत, फक्त पांढरी भिंत. तुम्ही ज्या ठिकाणी वर्गात शिकवता आहात ते काय असतं की समजा एखाद्या वेळेस असं वाटतं की नाही इथे जरा काहीतरी चांगलं दिसत नाहीये, आपण असं काहीतरी बदलायला हवं किंवा बॅकग्राऊंड चेंज करायला हवा. त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ज्या ठिकाणी लख्ख असा प्रकाश पडतो तो काय होतो त्या तिथे बॅकग्राऊंड चेंज होतोय. आपण शिकवताना या छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करायचा जेणेकरून आपल्याला शिकवतानाही व्यवस्थित वाटलं पाहिजे आणि शिकणारा विद्यार्थी व्यवस्थित शिकतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. आता तुम्ही मी बॅकग्राऊंड हे करतो, बघा की माझा पूर्ण बॅकग्राऊंड काय झालाय, बदललेला आहे. म्हणजे माझा चेहरा वगैरे जर आता हे कशामुळे झालंय हे बॅकग्राऊंड, तर माझ्याकडे हिरवा पडदा नसल्या कारणाने ते तसं झालंय. म्हणून आपल्याकडे काय असायला हवं, ती एक गोष्ट असायला हवी. ह्या 2-3 गोष्टी घेतल्यानंतर आपल्याला शिकवताना हे तर झालेच आहे. आता पुढे काय पाहिजे, पुढे आपल्याकडे एक व्हाईट बोर्ड पाहिजे. आणि मी असं म्हणत होतो की जॅमबोर्डचा आता उल्लेख करत होतो. जॅमबोर्डवर आपण थेट इकडे आलोय. आता जॅमबोर्ड कसं आहे, मला थोडेसे वेळेचे मला सांगा हा सर, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत थोडक्यात मला घेता येऊ शकतात, ते सगळं बनवण्याचा प्रयत्न करतो. प्रवीण सर माझी स्क्रीन दिसते, नाही दिसत आहे सर. एकच मिनिट. ब्लँक दिसते. ओके या ठीक आहे. पुढचा एक मुद्दा येतो, जे त्यातली एक वस्तू आपल्याकडे काय असायला हवा, एक माईक असायला हवा. छोटासा एक माईक आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि तो अगदी ज्याला काय म्हणता येईल, बाउन्स आवाज व्हायला नकोय तुमचा. ओके. आणि जर तो बाउन्स होत असेल, व्यवस्थित आवाज जात नसेल तर मुलं कंटाळतात. तुमचा आवाज स्पष्टपणे तिथे जायला हवा. तो एक छोटासा माईक किंवा इयरफोन किंवा जो काही तुमच्याकडे तो असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या वस्तूंचा योग्यपणे योग्य पद्धतीने वापर करायचा. जसं की आता माझं इथे लाईट समोर आहे. त्याच्यानंतर माझं इकडे माझा एक कॅमेरा मी इकडे लावलेला आहे. माझं रायटिंग पॅड इथे ठेवलेलं आहे. माझं लॅपटॉप समोर आहे. आणि या सगळ्यांचा जर तुम्ही व्यवस्थित वापर करत असाल तर तुम्हाला काय करता येणार आहे, या गोष्टी आणि विद्यार्थी बघा तुमच्याकडे बसणारे 1-1 तास या गोष्टी मुलं ऐकत नाही. आणि लाईव्ह बोलणं ही चांगली गोष्ट नाही 1-1 तास. ठीक आहे, हे क्युरिओसिटी आहे. प्रमोद काय सांगतोय, अरे व्हॉट इज मीन बाय जॅमबोर्ड, काय जॅमबोर्ड काय प्रकार आहे, अरे तो काहीतरी वस्तू दाखवतो काय नेमकं, हे ठीक आहे. पण तुम्ही एकच शिक्षक ज्यावेळेस 10-15 लेक्चर घेता त्यावेळेस तो विद्यार्थी कंटाळतो तुमच्या समोर. आता मुद्दा काय येतो की तुमच्याकडे एक ट्रायपॉड असायला हवं, तुमच्याकडे एक काय असायला हवं, जे की तुमच्याकडे एक लाईट्स असायला हवं, एक ग्रीन पडदा किंवा व्हाईट पडदा, ग्रीन पडदा, मोस्टली 99% ग्रीन पडदा, अगदी साडी किंवा घरातला कुठलाही पडदा असेल आणि बॅकग्राऊंड चेंज करू शकताय, तेही मी तुम्हाला सांगितलंय. आता शिकवताना गुगल क्लासचा उल्लेख करत होतो, गुगल क्लासवरनं आपण दुसऱ्या मुद्द्याकडे गेलो. मुद्दे खूप आहेत. पण काय होतंय की जर तुम्ही शिकवताय पण तुम्हाला फळ्याचा वापर करायचा आहे. फळ्याचा वापर करायचा माझ्यासमोर काय आहे की हे जॅमबोर्ड आहे. आता मी जॅमबोर्डवर काय करतोय की मी इथे एक नवीन स्लाइड करतोय, घेतोय मी इथे ऍड करतोय. ह्या जॅमबोर्डवर तुम्ही वर्गात काहीतरी मुलांना शिकवतायत. समजा मी आता इथे काय करतोय, जरास माझा लॅपटॉप स्लो झालाय काही कारणास्तव. जसं की चला ठीक आहे, हरकत नाही, तुम्हाला ते संपूर्ण पुढे दिसत असणार आहे. इथे एक पेनचा एक ऑप्शन आहे, माझ्या कर्सरवर दिसत असेल. पेनचा ऑप्शन आहे, तुम्ही काय करू शकता तिथे लिहू शकता इथे संपूर्ण ह्या विद्यार्थ्यांच्या तिथे समोर. जसं की हे कर्सर आहे, ह्या कर्सरचा तुम्ही वापर करू शकतात. किंवा इथे पेन आहे, ह्या पेनचा वापर तुम्ही करू शकतात की मुलांना काय लिहून द्यायचंय, की समजा एखादं उदाहरण द्यायचंय किंवा अजून एखादं की समजा मला वाटतं की माफ करा इथे काव्यशास्त्र लिहिलंय की, परंतु काय की समजा मला असं वाटतं की मुलांना काय करायचं, अनुनासिक म्हणजे काय,
नासिक कोणती जे काही काय असतील ते उच्चार कुठे कुठे होत आहेत किंवा बघा की आता मला समजा प्रमोद अशा शब्द लिहायचा मला. हे बघा इथे मी काय करतोय, इथे मी माझ्या रायटिंग पॅडवर काय करतोय त्या पद्धतीने मी लेखन करतोय. ओके. आणि हे विद्यार्थी समजा एखादी आकृती दाखवायची आपल्याला, तुम्ही काय करतोय जॅम बोर्डचा पूर्णतः व्यवस्थित वापर करू शकता. जॅम बोर्ड हा एक बेस्ट ऑप्शन आहे. महत्वाचं म्हणजे सेफ आहे. कुठलेही तुम्हाला त्रास नाही, कुठलाही तुम्हाला तिथे इथे काय होतंय की हे आम्ही सांगतोय का की आता आपल्याला थोडंसं वेगळा विचार करायचा. तुम्ही अनेक लोक मला परत ऐकत असणार आहात, तुम्ही म्हणत असणार प्रमोद पूर्वी युट्यूब, ब्लॉग, फेसबुक याच्यावर बोलायचा, परंतु आता काय झालंय, आता प्रश्न वेगळे आहेत. त्यावेळेस त्या गोष्टी माहिती नव्हत्या. आता मला कसं शिकवायचं हे मला समजून घ्यावं लागणार आहे. नव्या तंत्रज्ञानाची आवश्यकता तर मी सांगणारच, आवश्यकताच आहे ही, पण ते कशी आवश्यकता आहे हे समजून घेणे. आवश्यकता सांगणारे वाक्यात सांगणारी गोष्ट लोक असतात, परंतु आवश्यकता कशी आहे त्याचा वापर कसा. आता ठीक आहे, हे मी लिहिलंय, याला मला काय करायचं, पुसायचंय, तर मी काय करायचंय, इथे यायचंय, इरेज करायचं, आणि इरेज वरून मी काय करतोय, इरेज करतोय, आणि हे सगळं पुसलं जात आहे. ओके. पुसलं गेल्यानंतर समजा मला असं वाटतं की नको, मला वाटतं की अशा पद्धतीने अक्षरं लिहायची नाही. जॅमबोर्डचा वापर काय सांगतो मी तुम्हाला. मी काय करतोय, खाली आल्यानंतर इथे टेक्स्ट म्हणून आहे, टेक्स्ट बॉक्स. मग मी काय करतोय, या टेक्स्ट बॉक्स मध्ये इथे टेक्स्ट बॉक्स टाकल्यानंतर समजा इथे मी टेक्स्ट बॉक्स टाकतोय. ओके. किंवा मी काय करतोय की अजून काहीतरी सर्कल वगैरे वापरतोय, तर तुम्ही ते तिथे काय करू शकताय. हा, जसं की आता हे टेक्स्ट बॉक्स आहे, आणि या टेक्स्ट बॉक्स मध्ये मी काय करतोय, मी लिहितोय काहीतरी, आणि ते लिहिल्यानंतर ते सुद्धा त्या विद्यार्थ्यांना लगेच आपलं कळलं जाते. समजा मी काय करतो, इथे मराठी हा शब्द, थोडंसं लॅपटॉप काय झालं की आज माझ्याकडे हे व्हिडिओज वगैरे विद्यार्थ्यांचे भरपूर इथे असल्या कारणाने थोडं लॅपटॉप माझं मेन याच्यामध्ये स्लो चाललं, थोडं हरकत नाही. परंतु ह्या गोष्टी जर विचार केला तर आपल्याला एक कळतंय की गुगल क्लास कसा वापरायचा आहे, का वापरायचं, त्याची आवश्यकता काय. त्याची आवश्यकता यासाठी की तुम्हाला वर्ग व्यवस्थितपणे करायचा, तुमचा फळा तिथे आहे, तुमचं डस्टर तिथे आहे, तुमचं खडू तिथे आहे, तुम्हाला एखादं चित्र तिथे जॉईन करायचं. एखादं चित्र आता बघा, मी आता दाखवत होतो की मला इथे एक चित्र त्या मुलांना दाखवायचंय, तर ते मी चित्र तिथे दाखवू शकतोय. किंवा मला असं वाटतं चला मी गांधीजी त्यांना दाखवावं, किंवा त्यांना मला असं वाटतं की फमू शिंदे दाखवावे, किंवा भालचंद्र नेमाडे त्यांना दाखवावेत, तर मी काय करू शकतो, त्यांचा फोटो दाखवू शकतोय, त्यांची एखादी लाईव्ह कविता मी तिथे या फळ्यावर दाखवू शकतोय. म्हणजे ही मुलं काय करणार, ते डिजिटल, तर आपण म्हणतो ना आपण डिजिटल झालो आहोत, पण डिजिटल कसे झालो आहोत, मोबाईल हातात येणं म्हणजे डिजिटल झालेलं नाही, तुम्ही त्याचा कसा योग्य पद्धतीने वापर करताय म्हणजे तुम्ही डिजिटल झालेला आहात. योग्य दिशेने त्याचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणून मी एक वाक्य वापरलं होतं, ते एज्युकेशन बॉक्स आहे, नॉट अ इडियट बॉक्स. इडियट बॉक्स कुणी करून ठेवलंय, तर एक लक्षात घ्या, एक गंमत सांगायला हरकत नाही. एक वेळ अशी होती, एक वेळ नव्हे, एक वर्षभरा किंवा 7 ते 8 महिन्यापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो. शिक्षण क्षेत्रात एखाद्या मुलाने जर वर्गात मोबाईल आणला तर तिथे काय जॅमर बसवलं जायचं की कॉलेजमध्ये मोबाईल अलाउड नाही. बरोबर आहे. मुद्दा असा झाला, ज्या गोष्टीला आपण नकारात्मक बघत होतो आणि आपण एक वाक्य म्हणत होतो, तरुण पिढी बिघडली, वाया गेली. कशामुळे वाया गेली? मोबाईल वापरल्यामुळे. पण आज आपण कशाला महत्व देतो? आज आपण बोलतोय का वाया गेली म्हणून? नाही बोलत. का? कारण ते इडियट बॉक्सवरून आता एज्युकेशन बॉक्स झालंय, आणि ते खरं होतं, वाया जात होती पिढी. त्याचं कारण कोण आहे माहितीये? तुम्ही आणि मी आहे. तुम्ही आणि मी आहे. त्याचं कारण असं आहे, इंटरनेटवर जे दाखवलं जातं तेच मुलं बघतात. पण इंटरनेटवर कोण गेलं माहितीये का? नको ती लोक गेलेत. तंत्रज्ञानावर कोण गेलेत? नको ती लोक गेलेत. आपल्यासारखे लोक गेली नाही. आपल्यासारख्या लोकांनी ब्लॉग तयार केले नाही. आपल्यासारख्या लोकांनी युट्यूब तयार केलं नाही. आपल्यासारख्या लोकांनी काहीतरी चांगली तिथे व्याख्यानं दिली नाही. आपल्यासारखे लोक जसे की मॉरिशसवरनं सर आहेत, त्यांना आणि मिळून आज मी 2 सरांची जर व्याख्यानं जर बघितली, युट्यूबला 10 ते 15 व्याख्यानं सरांची आहेत, बिदिन आबे सरांची. मला पुन्हा पुन्हा वाटतं की चला काय अजून काय त्या देशात काय वेगळ्या पद्धतीचं आहे, किंवा आमच्याकडे काही लोक मागच्या वर्षी इथे माझ्या महाविद्यालयात मॉरिशसवरनं आली होती. त्यांना मी महाविद्यालय दाखवल्यानंतर म्हणजे मुद्दा काय आहे की मी इंटरनेटवर गेलोच नाही. जे इंटरनेटने पुरवले ते माझे किंवा आपल्या विद्यार्थ्यांना ते आले, आणि त्याच्यामुळे आपली पिढी बिघडत चालली होती. परंतु आता स्वरूप बदललंय, आणि स्वरूप बदलत असताना आता एक लक्षात घ्यायचंय, आपल्याला इंटरनेटवर कायम असणं गरजेचं आहे. ते काळाची गरज नाहीये, ती माझी आणि तुमची गरज आहे. तुम्ही शिक्षक आहात तर तुमची गरज आहे, तुम्हाला ते करावंच लागणार आहे. मुद्दा दुसऱ्या आपल्या मुद्द्याकडे येऊया. मी तुम्हाला काय करणार, काही गोष्टी ज्या टूल्स आहेत, किंवा मी सगळ्याच गोष्टी सांगणार नाही, पुन्हा रिपीट होणार नाही, ही नवीन गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येकाला माहित असेल की मी ज्या वेळेस बोलतो काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो, जुनी गोष्ट सांगत नाही. युट्यूबचे महत्व मी परत सांगण्याची गरज नाही, फेसबुकचं महत्व मी परत सांगण्याची गरज नाही. त्याच्यात खूप व्हरायटीज आहेत, त्याच्यात खूप चांगल्या चांगल्या पद्धती आहेत.
शिकवण्यासाठी सांगतोय मी. परंतु माझ्यासमोर 3 टप्पे आहेत. एक काय, शिकवताना, शिकताना, संशोधन करताना आणि नोकरीसाठी, अशा 4 टप्प्यावर आपल्याला विचार करायचा आहे. मग मुद्दा पुढे येतो की ठीक आहे, आता तुम्हाला एक कळालंय की गुगल क्लास काय आहे, गुगल क्लास कसा असतो, गुगल क्लासचा वापर कसा करायचा आहे आणि गुगल क्लासला विद्यार्थी कसे जोडायचे याविषयी मी असे विस्तृतपणे सांगत नाही. माझं अजून एक व्याख्यान आहे, तिथे तुम्ही बघू शकताय. परंतु महत्वाचं काय आहे की एक 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 काही राईज हँड करतायत. सो काही प्रश्न उत्तर असतील तर आपण नंतर बोलूया. राजा सर कोणीतरी होते, कृपया आपण नंतर त्याच्यावर चर्चा करूया. मुद्दा काय आहे की समजा जर हे संपलं त्याच्यानंतर मी येतो पुढे की आपण एक शिक्षक आहोत. शिक्षक आहोत आणि काय होतं की आता आज हे कार्यक्रम घ्यायचा आपल्याला आणि आपल्याला एक पत्रिका करायची असते. पत्रिका कशाची करायची असते? एक बॅनर तयार करायचा असते, पत्रिका तयार करायची. आपण काय करतो माहिती, तंत्रज्ञान आपल्याला खूप सोयी दिल्यात. खूप सोयी दिल्या. तुम्ही घरात बसल्या बसल्या व्यवस्थित कमवू शकताय. शिक्षक म्हणून मी फक्त नको त्या गोष्टी सांगत नाही. शिक्षक म्हणून नोकरी नसताना सुद्धा तुम्ही नोकरी मिळवू शकताय. ते कसं तेही सांगणार मी तुम्हाला. जो शिक्षक नाहीये, समजा मी फक्त मराठी भाषेच नाही, जी भाषा जास्त पद्धतीने वापरली जाते त्या लोकांना सांगणार मी की तुम्ही शिक्षक नाहीत, एका इन्स्टिट्यूटचे भाग नाहीत तुम्ही, तरी तुम्ही एक प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून शिकू शकताय. तर मुद्दा येतो की समजा मला एक कार्यक्रम घ्यायचा आहे, मला एक छोटासा कार्यक्रम घ्यायचा आहे, मला काय करायचं, त्याची पत्रिका करायची किंवा मला एक पुस्तक करायचंय आणि माझ्या पुस्तकाचं मला मुखपृष्ठ करायचं. तुम्हाला गंमत सांगायला हरकत नाही की माझं एक पुस्तक आहे, जे काही आता जे मी सांगत होतो, आणि त्या पुस्तकामध्ये मला वाटतं माझी स्क्रीन ऑफ झाली का? हा ठीक, थोडं ऑन करून ठेवा, स्क्रीन शेअर करून ठेवा, मी सांगेल त्यावेळेस ऑफ करायचं. मी येणारच आहे तिकडे. हा हरकत नाही. मी पुन्हा शेअर केली, स्क्रीन शेअर झाली. येतो मुद्द्याकडे. आता तुम्हाला जर समजा एखादं पुस्तक प्रकाशित करायचंय, तर माफ करा, तुम्हाला एक मुखपृष्ठ तयार करायचं, एक पत्रिका तयार करायची, एक बॅनर तयार करायचं, एक व्हिजिटिंग कार्ड तयार करायचंय, तुम्हाला सगळं आयतं इंटरनेटवर आहे. सगळं आहे, कुणाकडे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही म्हणत असाल की प्रमोद आम्हाला इंग्लिश येत नाही. डझंट मॅटर इंग्लिश, त्याची काही गरज नाही इंग्लिशची. तुम्हाला फक्त काही गोष्टी येतात का? तुम्हाला माऊस हाताळता येतोय का? तुम्हाला एक वेबसाईट सर्च करता येते का? तुम्हाला डाउनलोड करता येते का? एवढं येतं, पुरे झालं. आता आपण येऊया एक महत्वाची वेबसाईट, ती म्हणजे canva.com. canva.com ही मी गेल्या 2 ते 3 वर्षापासून वापरतोय. अप्रतिम वेबसाईट आहे, अप्रतिम. canva.com काय आहे? तुम्हाला एक वेबसाईट एक काय करायचं, एक मुखपृष्ठ तयार करायचंय. ओके, पुस्तकाचं मुखपृष्ठ तयार करायचं, तुम्ही स्वतःचं मुखपृष्ठ स्वतः तयार करू शकता, कुणाला विचारण्याची गरज नाही, व्यवस्थित डिझाईन करू शकताय, अगदी छान पद्धतीने त्याला कलरिंग करू शकताय. दुसरी गोष्ट मी आता म्हटलं की व्हिजिटिंग कार्ड तयार करू शकताय. शिक्षकांसाठी खूप महत्वाचं आहे. एखादा कार्यक्रम घेताय किंवा आता जसे कॅनवा इतका सोपा आहे, तिथे सगळं अलाइनमेंट किंवा ती जे स्ट्रक्चर आहे ते सगळं रेडी मटेरियल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, तुमचं नाव किंवा तुमच्या त्या सगळ्या गोष्टी तिथे काय करायच्यात, पेस्ट करायच्या आहेत. दुसरं काहीच नाही. तुम्हाला तेलुगूमध्ये करायचंय, तुम्हाला देवनागरी लिपीमध्ये करायचंय, तुम्हाला कुठल्या समजा कदाचित कुठल्याही भाषेत करायचंय. तुमची भाषा, त्या टाईप होणारी भाषा सांगतोय, कुठल्याही भाषेत तुम्ही काय करू शकता, canva.com या वेबसाईटला ऑन केल्यानंतर तुम्हाला सगळं तिथे येते. आणि तिथे तुम्ही समजा तुमचं एक युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनलचं काय असतं की वरती एक थंबलिन एक म्हणून असतो, थंबलिन म्हणून एक असतो, म्हणजे तुमचं जे कव्हर पेज आहे, समजा आपण एक व्हिडिओ अपलोड करतो, ते व्हिडिओ अपलोड करताना त्याचं एक मुखपृष्ठ असावं लागतं. जर असं स्लो, आज खूप माझा लॅपटॉप चाललाय. ठीक आहे, आता canva.com जरी नसेल तर आलंच तर मी तुम्हाला पुन्हा दाखवेलच, पण canva.com आलंय. canva.com वरून तुम्ही काय करू शकता, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे छान वापरू शकताय आणि त्याचा वापर करू शकतात. त्यानंतर मी पुढच्या गोष्टीकडे येतो. जर canva.com पुन्हा आलं तर मी त्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता स्पीच टू टेक्स्ट या मुद्द्याकडे जर मी आलो, किंवा माझी एक जुनी पीपीटी आहे, त्याचं पुन्हा ते पीपीटी मी पूर्ण दाखवलेले नाहीये, त्याचं एक बरं झालं की इथे मी ती पीपीटी पुन्हा एकदा दाखवू शकतोय. ठीक आहे, तर स्पीच टू टेक्स्ट काय आहे की बऱ्याच वेळा असं होतं की मी एक उदाहरण पहिलं माझे दुसऱ्या की तिसऱ्या व्याख्यानात असं तंत्रज्ञानाच्या विषयाच्या अंगाने मी सांगत होतो, तुम्ही जे बोलताय ते टाईप होणारं असं काही सॉफ्टवेअर आहे का? तर तुम्हाला माहिती आहे, पण एक चांगलं सॉफ्टवेअर आहे का की ज्याच्यात मी जसं बोलतोय तसं, जितक्या मी स्पीडने बोलतोय, जितक्या गतीने बोलतोय, ते टाईप होऊ शकतंय का प्रमोद? हो, होतंय. पुस्तक मी माझे 120 पानांचं टाईप केलेलं आहे. ते सोडा, मला पुण्याच्या एका प्राध्यापकांचं नाव आठवत नाही, तर त्यांनी मला विचारलं, प्रमोद माझी अशी अशी अडचण आहे आणि मला लिहिण्याची खूप अडचण येते, तू काय कर, मला जरा काहीतरी त्यावर काहीतरी उपाय सुचव. म्हटलं ठीक आहे सर, काय अडचण नाहीये, खूप आपल्याकडे चांगले चांगले उपाय आहेत. मग ते म्हटले काय करूयात, तर मी त्यांना म्हटलं एक काम करा, काय करा की डिक्टेशन आयवो सारखं सॉफ्टवेअर आहे, मला खूप आवडतं ते डिक्टेशन आयवो, बेस्ट सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर म्हणजे वेबसाईट आहे डिक्टेशन आयवो.
तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, तुम्ही हिंदीमध्ये बोला, तुम्ही मराठीत बोला, तुम्ही तेलुगूमध्ये बोला. मी आता प्रवीण सरांनी उल्लेख केलाय की म्हैसूरला मी केंद्र शासनाच्या वतीने मी एक 3 ते 4 महिने तिथे मी भाषा अभ्यासक म्हणून काम करत होतो. मी काय काम करत होतो त्याचं स्वरूप सांगतो. तुम्ही जे मराठी देवनागरी टाईप करताय, त्या देवनागरी टाईप करण्यासाठीचं जे फिनिशिंगचं जे काम आहे, जे माझं व्हॉइस आहे तो मी तिथे दिलेला आहे. किंवा आम्ही एक ग्रुप जो होता त्याने आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे. तेव्हा तुम्ही ते टाईप करताय. आणि ते कोण घेते? गुगल स्वतः तयार करत नाहीये. गुगल इंडिक कीबोर्ड जो सगळ्यात महत्वाचा आहे, प्रत्येक मराठी प्राध्यापक, मराठी विद्यार्थी, मराठी शिक्षकांच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचंच आहे. गुगल इंडिक कीबोर्ड तुम्हाला माहित नसेल, मी मागच्या एका व्याख्यानामध्ये असं सांगितलं होतं की मी माझ्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी पहिल्यांदा डाउनलोड करायला सांगत असतो. माझ्या मुलांचं एज्युकेशन बॉक्स करतो मी पहिल्यांदा वर्गात आल्याबरोबर. पहिल्यांदा डाउनलोड काय करा? गुगल इंडिक कीबोर्ड. शुद्धलेखन ठेवा खिशात नावाचा जो काही ऍप आहे, सगळ्या गोष्टी आहेत इथे आपल्याकडे. सगळ्या गोष्टी आपल्याकडे इथे आहेत. फक्त ते काय करतो, आपल्याला काय करतो, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवणं गरजेचं आहे. आता मी असं म्हटलं होतं की बोलावे ते शब्द व्हावे असं होतंय का? किंवा स्पीच टू टेक्स्ट होऊ शकतं का? होय, होतंय. अगदी छान पद्धतीने होतंय. स्पीच टू टेक्स्ट अगदी व्यवस्थित होतंय. आपल्याला गरज नाहीये की मी आता म्हटलं पुस्तकांचं उल्लेख म्हणून डिक्टेशन आयओ सारखं सॉफ्टवेअर असेल किंवा अजून इतर कुठलं सॉफ्टवेअर असेल, त्या सॉफ्टवेअरचा वापर तुम्ही काय करू शकता की तुम्ही बोलायचंय. फक्त तुम्हाला एकच काळजी एक घ्यायची की कुठलाही व्यत्यय, जसं की आता मध्ये मध्ये काहीतरी आवाज येतोय, हा आवाज असला यायला नको, पहिली अट. दुसरी एक अट काय की तुमचं थोडंसं तरी किमान उच्चार व्यवस्थित असायला हवा. दुसरी एक अट, अजिबात तिथे इतर कुठलेही उच्चार किंवा काही नकोय. बस एवढ्या 2 अटी तुम्ही पाळा. म्हणजे तुम्ही फक्त बोला, गती कशीही ठेवा, व्यवस्थित टाईप होते, काही त्यात अडचण येत नाही. मग डिक्टेशन आयओ मी सांगितलंय, त्याबरोबर दुसरं जर सॉफ्टवेअर जर मी सांगितलं की मायक्रोसॉफ्ट सॉफ्टकी असेल, जसं की आता तुम्हाला नाव असेल, बरेच जण स्पेलिंग मिस्टेक किंवा काही होऊ नये म्हणून मी इंग्रजीमध्ये जशाच तसे ते शब्द घेतले. डिक्टेशन आयओ सारखं सॉफ्टवेअर, स्क्रीन दिसते प्रवीण सर? माझी पीपीटी दिसते? हो, दिसते. ओके, थँक्यू सर, थँक्यू सर. ओके, जास्त काही व्यत्यय वगैरे असं येत नाही ना? ठीक आहे. मुद्दा असा होतो की नंतर काय होतं, मायक्रोसॉफ्ट सॉफ्टकी असेल, जो मायक्रोसॉफ्टने आता सध्याला त्याच्यात खूप डेव्हलपमेंट केली आहे. नुकतंच आमच्याकडे कोरोनाच्या काळात म्हणजे आमचे 2.5 ते 3 महिने झाले आमचं कॉलेज सुरू होऊन, आमच्याकडे गोव्याकडे सगळीकडे महाविद्यालय सुरू होऊन, आणि खूप छान पद्धतीने कुठली काही अडचण नाही. आमची परीक्षा वगैरे झाल्या, सगळं झालं छान, आम्ही शिकवणं सुरू आहे. पण त्या दरम्यान आम्हाला मायक्रोसॉफ्टने एक ऑफर केलं होतं, आमच्यासाठी एक वर्कशॉप घेतला आमच्या प्राचार्यांच्या वतीने वगैरे, आणि खूप गोष्टी आम्हाला सांगितल्या. तर मायक्रोसॉफ्ट सॉफ्टकी आहे ना, ही जी स्विफ्ट आहे अत्यंत अप्रतिम आहे, खूप चांगली. तुम्ही याचाही वापर करा. नंतर येतो गुगल इंडिक कीबोर्ड. टायपिंगसाठी बोलावे ते शब्द होण्यासाठी तुम्हाला या 3 गोष्टीच वापरा. याच्या व्यतिरिक्त काही वापरण्याची गरज नाही आणि नकोच. गोवे सर की काय काय ते, ओके, आवाज मला रिपीट, सॉरी. आता हे झालं डिक्टेशन आयओची वेबसाईट कशी, ती अशा पद्धतीचे एक फेस तुम्हाला समोर येईल. ओके, या पद्धतीची ही गोष्ट येणार आहे. आणि इथे काय करायचं, लॉन्च डिक्टेशन म्हणून तुम्हाला करायचं. लॉन्च डिक्टेशन केलं की डिक्टेशन लॉन्च होणार आहे. आणि तिथे काय होतंय की बघा भाषा कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. इथे दिसत असेल नेपाळी, मराठी, हिंदी, बँगला, ओके, तमिळ, तेलुगू, कन्नडी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशातील भाषा, तर मराठी. फक्त ती भाषा निवडायची आणि त्याच्यानंतर बोलायला सुरुवात करायचं. एवढंच काम करायचं, काहीच करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलमध्ये जर तुमच्याकडे काय असेल, कोणतं सॉफ्टवेअर मोबाईलसाठी आहे त्याच्यासाठी आणि लॅपटॉपसाठी, लॅपटॉपसाठी डिक्टेशन आयओ आणि मोबाईलसाठी गुगल इंडिक कीबोर्ड असायलाच हवं प्रत्येक प्राध्यापकाकडे. पुढे येऊयात आपण. हे झाल्यानंतर सॉफ्टकीचं हे मायक्रोसॉफ्टचा जो काही सॉफ्टवेअर आहे तो कसा दिसतो, या पद्धतीने त्याचा लोगो आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जो काही आपला गुगल इंडिक कीबोर्ड आहे तो कसा दिसतो, त्याचाही जो लोगो आहे या पद्धतीने दिसतोय. आता पुढच्या मुद्द्याकडे येऊया, ब्लॉग लेखन. खरं तर हा पुन्हा रिपीट होतो, ब्लॉग लेखन. ब्लॉग लेखन काय आहे तुम्हाला माहिती आहे किंवा माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो की सध्याला ब्लॉग लेखनसाठी खूप चांगली संधी आपल्या मराठी मुलांसाठी. आणि मोस्टली मुंबईमध्ये ब्लॉग लेखन करणारा व्यक्ती कोण आहे तुम्हाला सांगू? गुजराती, बेंगॉली, मारवाडी, मराठी लेखन, ब्लॉग लेखन करणारे. एका शब्दाला किती रुपये तुम्हाला माहिती आहे? 1.5 ते 2 रुपये एका शब्दाला आहे. जर एका पानावर जर मी 500 शब्द किंवा 100 शब्द जर मी विचार केले तर 100 रुपयाला माझं एक पान होतंय टाईप. जर त्याला टाईप येत असेल माझ्या विद्यार्थ्याला, 100 रुपयात एक टाईप होतं. आणि मी जर माझ्या विद्यार्थ्याने 1 तासभरात जर 5 पान टाईप केलीत तर त्याला 500 रुपये मिळतात. ब्लॉग लेखन. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, जी भाषा इंटरनेटवर जास्त लेखित असेल,
जी भाषा इंटरनेटवर जास्त टंकलिखित झालेली असेल त्याच भाषेला खऱ्या अर्थी इंटरनेटवर किंवा मायाजालावर भविष्य आहे. जर ती भाषा टंकलिखित झालेली नसेल, हे विधान खूप महत्वाचं आहे. येत्या पुढच्या 20-25 वर्षात किंवा 100 वर्षानंतर हे विधान मी खरं सांगतोय, जी भाषा जास्त टंकलिखित त्या ठिकाणी असेल तीच भाषा, म्हणजे जसं असं म्हणतो ना की जितकी लोक बोलणारी असतील, जितक्या भाषा. आणि आणखीन सांगू याच्यात फायदा काय आहे. आपण व्हॉट्सअपवर लिहितो, फेसबुकवर लिहितो, पण तुम्हाला माहिती नाहीये की व्हॉट्सअपवर लिहिणारं ते वाया जात आहे. त्याला का आपण ते जर चांगलं लिहिलं असेल तर आपण आपल्या ब्लॉगवर का करू नये. म्हणून मला असं वाटतं प्रत्येक महाविद्यालयातल्या प्राध्यापकांकडे ब्लॉग असायलाच हवं. आणि ब्लॉगचं UGC कडे तुम्ही सांगू शकता की माझं स्वतःचं जे माफ करा जे काही नॅकची कमिटी असते माझं स्वतःचं ब्लॉग, म्हणजे तुम्ही पर्सनल काय करता. आता हे प्रश्न तुम्हाला येणार आहे की UGC माझे तिकडे एक मित्र आहे आमच्या दिल्लीमध्ये, तो मला म्हणतो की सर आता सगळं बदलत चाललंय. न्यू एज्युकेशन पॉलिसी काय सांगते की तुम्ही आता टेक्निकल काय करताय. लक्षात घ्या, आपल्याला ब्लॉग पहिल्यांदा कंपल्सरी असायला हवं. दुसरी गोष्ट तुमच्याकडे काय असायला हवी, तुमचं युट्यूब चॅनल असायला हवं. युट्यूब चॅनल असायला हवं तुमचं. आता ब्लॉग लेखन जर मी ज्यावेळेस मी हे एक 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. गुगलवर मराठी हा एक शब्द जरी मी टाईप केला, गुगलवर मराठी हा एक शब्द टाईप केला तर बघा किती संख्यामध्ये मराठी शब्द एकच शब्द आहे. पण या गेल्या मला वाटतंय की 2 ते 3 महिन्यामध्ये मराठीमध्ये इतकं अफाट लिहिलं गेलंय आणि खूप चांगल्या पद्धतीचे दिवस येऊ लागलेले आहेत. आणि आपल्याला काय बदलायचंय, आपल्याला ब्लॉगच्या माध्यमाने आपण ते करू शकतोय. ब्लॉग लेखन का करायचं किंवा ब्लॉग लेखन का, याची जर आपण चर्चा केली तर हे बघा, मी आताच म्हटलं की व्हॉट्सअपवरील जे लेखन आहे ते गुगलवर येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही सतत लिहू शकताय. स्वतःच तुम्ही एक लिहू शकतात, आपली एक वेबसाईट तयार करू शकतात आणि तुम्हाला हवं ते लिहू शकतात. या पद्धतीने ही गोष्ट आहे. आणि जर तुमचं ब्लॉग जर चांगलं असेल तर त्याला पैसेही मिळतात. जर तुमच्याकडे व्ह्यूवर चांगला असेल, बघा तुम्ही फेसबुकवर वगैरे असतात आणि एक छोटीशी लिंक आलेली असते आणि की अत्यंत प्राचीन मंदिर, ओके, आणि आपण त्याच्या लिंकवर क्लिक करतो. तुम्हाला माहिती आहे तुमच्या एका लिंकला त्याला किती पैसे मिळतात? नाही माहिती. तुम्हाला काय माहिती, एक सांगायला हरकत नाही सर्व अगदी प्राध्यापक मंडळी. पुन्हा हे उदाहरण सांगतो. तुमच्या तुम्ही जे सर्च करता त्या सगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतो. तुम्हाला असेल कशाला पैसा लागतो, आम्ही इंटरनेटचा पॅक टाकलाय. तुम्ही इंटरनेटचा पॅक टाकलाय ना, लक्षात घ्या. आणि तुम्ही म्हणत असाल की मग प्रमोद हे जे ब्लॉग लेखन करतात, म्हणजे प्रश्न खूप असतात. ब्लॉग लेखन करतात, ह्या ब्लॉग लेखन करणाऱ्या माणसांना पैसा कोण देतोय? जसं की माझं एक वेबसाईट आहे माझी आणि माझं फेमस वेबसाईट आहे. तर मी काय करतो की मी 10 लोकांना म्हणतो तुम्ही माझ्याकडे लेखन करा, मी तुम्हाला पर शब्द तुम्हाला काही लेखन देतो. नुकतंच माझ्याकडे मैसूरचं पुन्हा एक प्रोजेक्ट आलं होतं, मोठं प्रोजेक्ट होतं. आता मुद्दा काय होतो की इथे आहे ना आपल्याला काय करायचंय की ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्यायच्या, त्या वापर करून आपल्याला काय करता येऊ शकतंय, त्याचं एकंदरीत आपल्या जे काही नवीन तंत्रज्ञान आहे किंवा आपण म्हणता येईल की मराठी भाषेची आवश्यकता जर आपल्याला पुढे अजून वाढवायची असेल किंवा त्याची एक दिशा व्यापक करायची असेल, त्याला एक चांगलं भविष्य निर्माण करायचं, तुमच्या प्रत्येक लेखनामुळे पुढे नोकऱ्या निर्माण होणार आहे. हे एका वाक्यात सांगू शकतो. प्रमोद सर, एक मध्ये फक्त आठवण करून देतोय, 5 मिनिटाचा रिमाइंडर आला आपला, 1:30 आपलं हे संपतंय, त्यामुळे ऑटो बंद होईल तो. तेवढ्यात आपण म्हणजे आभाराचा 1-2 मिनिटं कार्यक्रम होईल आणि तोपर्यंत डन. अगदी मी 2 मिनिटाच्या आत संपून टाकू सगळं की तुम्हाला वाढवता येऊ शकते का? महत्वाचे मुद्दे होते अजून तसे. रिमाइंडर आपला सेट आहे आणि आता सेटिंग प्रॉब्लेम आहे. ओके, इट्स ओके. ठीक आहे. तर मुद्द्यांकडे येऊया. तर खूप मुद्दे आहेत, जसे की आता समजा की व्हिडिओ एडिटिंगची गोष्ट असेल, ओके, सोबतच पुढे मी समजा कोणकोणते व्हिडिओचे ऍप आहेत त्याविषयी तुम्ही ते बघू शकतात. युट्यूबला परत हा व्हिडिओ बघा. ऍप्लिकेशन तयार करायला शिका, ही एक गरज आहे, ती आवश्यकता आहे. पटलेखन, स्क्रिप्ट रायटिंग यासाठी एक सॉफ्टवेअर आहे, त्याला सेलटेक्स नावाचं सॉफ्टवेअर आहे. एक माझ्या विद्यार्थ्यांना मी एक टायटॅनिक नावाचा जो मूवी आहे त्याचं किंवा चित्रपट आहे त्याचं ही सेलटेक्सची वेबसाईट आहे. तर त्या सेलटेक्सची वेबसाईट वरून तुम्ही चांगल्या पद्धतीचे काय करू शकता की स्क्रिप्ट रायटिंग करू शकतात. पुढे येतो स्क्रीन रेकॉर्डिंग. त्याच्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी कोणकोणते सॉफ्टवेअर तिथे तुम्हाला इथे दिसत असणार आहेत. स्क्रीन शेअर करायची. स्क्रीन शेअर म्हणजे तुमच्या मोबाईलचं, समजा तुम्हाला मोबाईलवर बोलताय, तुम्हाला तुमच्या त्या पुढच्या जे काही स्क्रीनवर आहे ते दाखवायचं आहे. सोबतच पुढे येतो की व्हिडिओच्या माध्यमाने तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अध्यापन करू शकतात. ओके. आणि एकंदरीत संशोधकांसाठी जर मी विचार केला तर त्यामध्ये मला थोडंसं असं वाटतं की शोधगंगा असेल, विश्वकोश असेल, मराठी विश्वकोश वगैरे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येऊ शकतात. आता नोकरीच्या आणि त्या संदर्भात तर खूप महत्वाची गोष्टी होत्या, जसं पॉडकास्टिंग असेल,
Udemy असेल, मी असं म्हटलं होतं की प्रत्येक शिक्षक आता इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची गरज नाहीये. स्वतः Udemyवर शिकू शकतो, मीडियावर शिकू शकतो, हे करू शकतोय. समूह ब्लॉग तयार करू शकतात. जसं की आता चित्रलिपी हा समूह ब्लॉग आहे, किंवा विकिपीडियावर सुद्धा तुम्ही लेखन करू शकतात. पुस्तकांच्या वेबसाईट्स आहेत खूप साऱ्या. लेखक म्हणून तुम्ही एक ऑनलाईन नोंदणी, लेखक म्हणून तुमची एक ऑनलाईन राष्ट्रीय पातळीवर नोंदणी होत असते. नोकरी संदर्भातही खूप साऱ्या गोष्टी आहेत. महत्वाचं काय की एक 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 लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीला योग्य मार्गदर्शक असायला हवा. म्हणजे सोप्याला अवघड करणारा माणूस नको. एक, विद्यार्थ्यावर कोणत्याही गोष्टी लादू नका, छान पद्धतीने शिकवा. ती आवश्यकता आहे, ती गरज शिकवा. सोप्या गोष्टीला अजिबात अवघड करण्याची गरज नाही, हे मी तुम्हाला हे सांगितलंय. आणि शिक्षण म्हणजे नोकरी नाही, हे पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी शिकवा. शिक्षण म्हणजे एक स्किल आहे. शिक्षण किंवा हे एक लक्षात घ्या. आणि शिकवताना स्वतः पाहिजे, हे तुम्हाला जर लक्षात येत असेल तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि या सगळ्यातून या सगळ्या व्यवस्थित शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची आहे. आणि शेवटी एक 2 मुद्दे घेतो की आता तंत्रज्ञान स्वीकारल्यानंतर त्याचे चांगले आणि वाईट परिणाम कधी होणार आहे, असं जर प्रश्न विचारला तर त्याच्यासाठी अजून 5 ते 6 महिने लागणार आहेत. परंतु भाषेत काहीच बदल झालेला नाही, असं मी एक उल्लेख करू शकतो. जी मूळ भाषा आहे ती भाषा तशीच आहे. त्याच्यात फारसा फरक पडलेला नाही. कोरोनात तर टेक्नॉलॉजीत बदल झालेला आहे. एक मात्र आहे, शिकवण्याची साधनं बदललेली, तुमच्या माझ्या संवादाची साधनं बदललेली आहेत. कोणतीही भाषा ही मौखिक स्वरूपात किंवा मुद्रित स्वरूपात असेल तर ती स्वीकारली जाते. मात्र आता काय आलेलं आहे, पीडीएफ स्वरूपात सगळं आलेलं आहे. त्यामुळे हे साहित्याचे संदर्भ बदलणार आहेत. आणि यामुळे भाषेचं फार मोठी हानी होणार आहे का, तर मला असं वाटतं खरंच मराठी भाषेचं मोठी हानी होण्याची शक्यता आहे. पुस्तकातून साहित्याचे संदर्भ आपल्याला समजून घेणं खूप जड जाऊ लागलेलं आहे. माफ करा, पुस्तकातून साहित्य समजून घेणं खूप सोपं जात होतं, पण पीडीएफच्या माध्यमाने आपल्याला समजून घेणं खूप जड जात आहे. भाषेकडे कोणी गांभीर्याने पाहतील की नाही, हा एक प्रश्न मला स्वतःला प्रश्न पडतो, भाषेकडे पाहतील की नाही. इंग्रजीतून मराठीत टाईपलं जात आहे, पण त्याच्या पलीकडे काहीच नाही. लेखनविषयक नियम हद्दपार होण्याची शक्यता मला कुठेतरी वाटू लागली या सगळ्यामध्ये. भावना पोहोचू लागलेल्या आहेत, परंतु या सगळ्यामध्ये कोणती गोष्ट पोहोचत नाहीये किंवा काय नाही, याही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण एकंदरीत मराठी भाषेची सध्याला जी काही सद्यस्थिती आहे ती आणि तंत्रज्ञान याचा एक चांगल्या पद्धतीने संयोग आणि त्याचा एक योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. त्याला एक योग्य मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. चांगल्या कार्यशाळा त्याच्या सातत्याने घेत राहणं गरजेचं आहे. जी गोष्ट मला माहिती ती तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना शेअर करणं गरजेचं. शेअर शब्द वापरतो मी, हा शब्द आपल्याकडे आता रुळला आहे. शेअर करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर मला वाटते मराठी येण्याची शक्यता आहे. खूप वेळ घेतला, बरेच मुद्दे होते, आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवायच्या होत्या. परंतु हरकत नाही, येत्या काळात अजून कुठे आपण संवाद करू, त्यावेळेस नक्कीच मी त्याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल. मी या ठिकाणी या महाविद्यालयाचं खरं तर खूप आभारी आहे की एक चांगल्या पद्धतीने मला एक मोठी संधी या ठिकाणी दिली होती. परंतु वेळेच्या अभावी म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये मला सगळेच मुद्दे मांडता आले नाही. रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांचे मी आभार व्यक्त करतो. सोबतच या महाविद्यालयाचे प्राचार्य, ज्यांचा परिचय खरं तर मला विद्यार्थी दशेपासूनच आहे आणि गेल्या काही दिवसापासून मी सातत्याने ऐकतो. सरांचं खूप मोठं एक काम आहे. सरांचंही मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सोबतच या या चर्चासत्राचे बीजभाषक म्हणून माझे गुरुवर्य डॉक्टर बिदेन आबा सर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी ज्या पद्धतीने एक चांगली मांडणी केली आहे, सातत्याने त्यांच्या मांडणीत एक नाविन्य असतं. मात्र एक देशाची एक नवीन ओळख करून देत असताना मला वाटतं, सातत्याने नेहमी वाटतं की त्या देशाची ओळख करून खरं आपल्यासारख्याला खूप गरजेचं आहे. आणि ते सर आपणही, मी आपलेही कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. सोबतच माझे मित्र प्रवीण गायकर, सोबतच त्यांच्या विभागातील इतर सर्व यांचे आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व श्रोता वर्ग, तुम्ही सर्वांनी युट्यूब व जे काही झूम या माध्यमाने तुम्ही ऐकलेले आहात, मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की माझ्याकडनं तुमची खूप मोठी अपेक्षा आहे. कारण प्रमोद म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच गोष्टी मी प्रॅक्टिकली करून दाखवत असतो, परंतु आज विषय थोडासा वेगळा होता. तरी हरकत नाही, आपण येत्या काळात अजून खूप छान चर्चा करूयात, सातत्याने जोडून राहूयात. बिदे आभार सरांशी, इतरांशी, सगळ्यांशी आपण एकत्र राहूयात आणि सगळे एकत्र मिळून काम करूयात, अशी मी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन करून, वाऱ्याच्या झुळकीनं मन सुखावतं, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं, म्हणून आपण त्यांचे आभार मानत नसतो. धन्यवाद हे जाणीवेचं शब्दरूप असतं, म्हणून आभार प्रदर्शन करण्यासाठी मी तो उभा आहे. सर्वप्रथम मी आभार मानतोय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर साहेब यांचं. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व
मान असं व्यक्तिमत्व ज्यांनी स्वकर्तृत्वाच्या जोरावरती रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी विराजमान झाले होते आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्यांचा पुरस्कार प्राप्त असणारे रायगड भूषण प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर साहेब. खऱ्या अर्थानं एक आदर्श विद्यार्थी, आदर्श प्राध्यापक, आदर्श प्राचार्य आणि आदर्श सचिव म्हणून भूमिका पार पाडणारे आणि आमच्या प्रत्येक सेमिनारला सुरुवातीपासून शेवटापर्यंत साथ देणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर साहेब यांचं मी सर्वप्रथम मराठी विभागाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्यानंतर आजचे बीजभाषक आदरणीय माननीय डॉक्टर बीदन आबा सर, गुणवान अध्यक्ष प्राप्त पुरस्कार प्राप्त असे आपल्याला बीजभाषक लाभले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत आपले मुद्दे जे ते मुद्दे कव्हर केले. लचा उच्चार अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी इथं मांडला. मराठी भाषेची संपत्ती काय हे त्यांनी या व्याख्यानाच्या माध्यमातून जाणून दिलं. त्या निमित्तानं मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तसेच आजचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर प्रमोद पवार सर, खऱ्या अर्थानं शिक्षक कसा असावा, गुणवान शिक्षक कसा असावा हे आपल्यावरनं आम्हाला नक्कीच जाणवतोय. पार्वतीबाई चौगुले स्वायत्त महाविद्यालय मडगाव गोवा येथे आपण कार्यरत आहात आणि आपली जी शैली आहे ती अतिशय आम्हाला भावली आणि नाट्याचार्य खाडीलकर पुरस्कार प्राप्त आपण आहात. तंत्रज्ञानाने मराठी भाषेला कशा पद्धतीने समृद्ध केले आहे इथपासून ते आधी म्हणजे इडियट बॉक्स टू एज्युकेशन बॉक्स इथपर्यंत आपण सगळे मुद्दे कव्हर केलेत. वेळाभावी आपल्याला थोडंसं थांबावं लागतोय तर देखील अतिशय उत्तम पद्धतीने आपण मांडणी केली. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं, मराठी विभागाच्या वतीनं आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर मी आभार व्यक्त करतोय महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय कोराणे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर NR मडवी सर, डॉक्टर आरे पाटील सर यांचेही मी मराठी विभागाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसंच मी आभार व्यक्त करतोय या महाविद्यालयाचे नॅक कोऑर्डिनेटर. खऱ्या अर्थानं ही जी पूर्ण सेमिनारची यंत्रणा आहे ती कार्यरत ठेवण्याचं कार्य ज्यांच्याकडे आहे आणि या महाविद्यालयाला नॅकचा दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या सोबतीने गोवे सर यांचाही प्रामुख्याने तो वाटा आहे. तर त्याबद्दल मी मराठी विभागाच्या वतीनं आदरणीय SL गोवे सर यांचाही आभार व्यक्त करतोय. तंत्रज्ञान समितीमध्ये काम करणारे डॉक्टर गुंड सर यांचंही मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मी आभार व्यक्त करतोय आज खऱ्या अर्थानं हा वेबिनार आयोजित करत असताना ज्यांनी मेहनत घेतली ते आमचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय लांडे सर. असं म्हटलं जातं की सूत्रसंचालकाची भूमिका ही खूप महत्वाची ठरत असते. म्हणजेच त्या सूत्रसंचालकावरती पूर्णपणे कार्यक्रम अवलंबून असतो. अतिशय दिमागदार पद्धतीने आजच्या या वेबिनारचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते आमचे मित्र सन्मित्र प्राध्यापक प्रवीण गायकर सर यांचं मी आभार व्यक्त करतोय. आणि सरतेशेवटी ज्यांचा आभार व्यक्त करायला पाहिजे ते सगळे तुम्ही सहभागी प्राध्यापक, सहभागी विद्यार्थी यांचं महाविद्यालयाच्या वतीनं, रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करून प्रत्येक चांगल्या गोष्टीची परतफेड करायची नसते, कृतज्ञतेपोटी मात्र धन्यवाद म्हणायचे असं म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करून महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या परवानगीने आजचा हा वेबिनार संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.